धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव, विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव, तुका म्हणे तैसे देवा, तुका म्हणे तैसे देवा, होणे लागे त्याच्या भावा, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव, विठ्ठल 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 बोला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा कालाभंगाचा भावार्थ ऐकून कळालेला आहे. अभंग तोच असला तरी महाराजांनी काय सगुण साकार मूर्तीच्या उत्सवासाठी अभंग केलेले नाही. आता आम्ही कीर्तनकारांनी ती शोधून काढले, वास्तुशांतीनिमित्त, श्राद्धानिमित्त, बारशानिमित्त, उत्सवानिमित्त, हे अशी काही अभंगाची रचना नाही. पण तरी देखील एकदा निर्गुण निराकार परमात्म्याला मूर्तिरूपात आम्ही आणला, मग त्याची उपासना ही यथा देहे तथा देवे. जसं तुम्ही मी उपचार देहाला देतोय तसे उपचार देवाला द्यावे लागतात. मग देवाचे उपचार हे उच्च दर्जाचे आहेत, पवित्र आहेत, शुद्ध अंतःकरणाने करायचे आहेत. तसेच आमचे दिक्कत आहेत. पण आता आम्हाला सवय काय लागलेली आहे, जुन्या रूढी परंपरा या माध्यमात आम्ही ती घालून मोडत आता आधुनिकतेत आलेलो आहोत. विज्ञान हे बदलत राहील महाराज, पण विज्ञानानुसार अज्ञानही त्यात जास्त प्रवेश करायला लागलेला आहे. तत्वज्ञानाजवळ अज्ञानाचा अजिबात लेश नाही. तत्वाचं ज्ञान हे अज्ञान रहितच आहे. तत्व म्हटलं की तिथं इतर भाव उडाला, तत्वच एक शिल्लक राहतं. आणि ते तत्व नाम असेल, ते तत्व ईश्वर असेल, ते तत्व तुमचा भाव असेल, प्रेम असेल, तिथं मग एकच उरतं. आणि ते एकच उरडे काया वाचा म्हणे. साधकाच्या दृष्टीनं, भक्ताच्या दृष्टीनं, योग्याच्या दृष्टीनं, एखाद्या कर्मठाच्या दृष्टीनं त्यांचं गंतव्य ठिकाण ठरलेलं आहे की कर्मामधून आम्हाला काय मिळवायचं आहे, उपासनेतून आम्हाला काय मिळवायचं आहे, योगातून आम्हाला काय मिळवायचं आहे, हे ठरलेले टप्पे आहेत महाराज. कर्मठांना कर्म करून आम्हाला स्वर्गाधिक सुख भोगावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणती संसारी जन्मी जे आणि यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गाचं सुख मनोहर आहे हे ऐकून माणसं तिकडं धाव घेतात. काय प्रत्यक्ष कोण बघून आलंय? ऐकून. स्वर्ग सुद्धा ऐकूनच आहे मला. इथं आम्ही स्वर्ग नरक ह्या कल्पना आता मानतात. अतिउच्च विचाराने बघायला गेलं तर ह्या कल्पनाच आहे नव्हे, जग हेच कल्पना आहे. शेवटी तुम्ही आम्ही राहतो हे नातेसंबंध, ही सगळी माया, धन, दारा, पुत्र, ही सगळी कल्पनाच आहे. माणसं कल्पनेनंच बांधलेले, कल्पनेनंच मुलगा वडील म्हणून मला संबोधतोय, मी त्याला माझा मुलगा म्हणून संबोधतोय. कारण तिथं अहम आणि मम आमचं बांधलं गेलेलं आहे. आमची मुलं सोडून दुसऱ्याच्या मुलांना थोडाफार त्रास झाला, ताप आला तर आम्ही ते आपल्या मनावर फारसं घेत. टिंबे स्वामी सांगतात दत्त महात्म्यामध्ये, मांजराने शुका धरिता वाईट वाटेन सर्वथा. आणि मग मांजरानं पोपटाला धरलं तर महाराज उंदराला धरलं तर वाईट वाटत नाही. तेच मांजर जर पोपटाला खायला लागलं तर लोक त्याला काय करतात, दंड देण्याचा प्रयत्न करतात. ते त्याच्यात शास्त्रात बसत नाही. तसं प्रत्येक प्राण्याच्या अगदी आहार विहारापासून मुक्ततेपर्यंत टप्पे ठरलेले आहेत, मार्ग ठरलेला आहे. मग भाविकांनी कोणत्या मार्गाने जावं, भाविकांनी कोणत्या देवाची उपासना करावी, कर्मठांनी काय काय करावं, हे सगळं महाराज धर्मशास्त्रानं आमच्या मांडलेलं आहे. आणि मग धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट ही
तुम्हाला आलंबन ठेवून सांगितलेले आहे. श्रावणामध्ये अखंड श्रावण निषिद्ध, मांसभक्षण करू नका, सुरापान करू नका, ग्रंथांची पारायण करा. हे सांगण्याचा अर्थ 11 महिने सगळं करा असा होत. 1 महिना चांगलं वागायचं. जुनी म्हण आहे, 1 महिना श्रावण, 11 महिने रावण असं म्हणतात. आता 11 महिने रावणासारखं वागायचं आणि 1 महिना श्रावण चोख पाळायचा, हे कुठेही लिहिलेलं नाही. पण सांगण्याचा हेतू काय, मुलाला अभ्यासात प्रवृत्त करण्यासाठी आई काय सांगते, मुला तू काय कर, अभ्यास करशील तर तुला खायला अमुक अमुक देईल. याचा अर्थ त्या मुलांना अभ्यासाकडे यावं. औषध खाण्यासाठी गुळाचा खडा पुढे ठेवलेला आहे. वास्तविक औषध परमप्रयोजन आहे काय गुळाचा खडा? औषध आहे. आणि मग शहाणी आई काय करते, आधी औषध घे, मग तुला काय करतो, थोडा 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 गुळ देतो. आधी जरासा देते खायला, आधी हातात देत नाही महाराज. आधी हातात जर दिला असता तर ते औषधही खाल्लं नसतं महाराज, गुळच फक्त खाला असता. त्या आमची अगदी अवस्था अशी आहे, विषयासक्ती इतकी चित्तात जडलेली आहे, आम्हाला देव, देऊळ, परिवार काही आठवत नाही. एकदा घरातून बाहेर पडलं की मागं माझी माणसं आहेत, आई वडील आहेत, मुलं आहेत, माझी काळजी करणारी मंडळी आहेत. ही सुद्धा आताची पिढी विसरून गेलेली आहे. ती माणसं देऊळ लक्षात ठेवतील. देऊळ सांगते याचा अर्थ गुरव आहे म्हणून सांगते असं अजिबात नाही. देव लक्षात येण्यासाठी काहीतरी देऊळ, त्याचं घर लक्षात पाहिजे महाराज. आपण ज्या घराकडे परततोय ती वास्तू लक्षात पाहिजे आपल्या. हे आलंबन ठेवलेले आहे, चित्तानं तिथं बांधलं गेलेलं असलं पाहिजे. हेही बांधणं शेवट वाईट आहे सोडा, की निर्वाहापुरते अन्नाच्छादने अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. नारायण साठवायचं आहे, घरदार या सगळ्या गोष्टी साठवायच्या नाहीत. आणि जे साठवायचं आहे ते अशा पद्धतीनं साठवायचं की ते परत आणि देवाकडे गेल्यानंतर ते देता आलं पाहिजे. ट्रंकामध्ये कपडे घडी घालून इस्त्री घालून ठेवणं हेही ठेवणंच आहे महाराज. आणि सगळं गोळा करून दाबून वर बसून वरनं कडी घालणं हे सुद्धा ठेवणंच आहे. ठेवलेलं कोणतं चांगलं उघडल्यानंतर कळेल महाराज. मग आमचं हे सगळं जिथं उघडलं जाईल तिथं एक यम आहे, तिथं चित्रगुप्त आहे, आपली लेकरी घेऊन बघत बसलेला. नाही जरी झालं तरी महाराज जिथं जिथं आम्ही वावरतोय ती मंडळी आम्हाला बघत आहे. त्याच्या मागे अदृश्य इंद्रियांच्या देवता बघत आहेत. सगळं काही ईश्वर साक्षीनं बघत आहे. म्हणून भावनेनं परमार्थ करत असताना महाराज हे सगळं जग असं बहिर्मुख बघितल्यानंतर भावना बदलत जाते. मग एक भिन्न स्वभाव, भिन्न भिन्न नावाची माणसं, भिन्न भिन्न आकार. आणि मग यामध्ये लोक वागतात हे खरं का मी करतोय हे खरं, हे साधकाला ताडून बघता येत नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं काहीतरी एक आलंबन ठेवून तिथं एक धारणा धरावी म्हणून उपासना सांगितली. उपासनेमध्ये प्रत्येक देवता, त्याचं शास्त्र, त्यांचा मंत्र, त्यांचं क्षेत्र सांगितलं. म्हणून माणसं तीर्थक्षेत्राला जातात, तिथला मंत्र काय करतात, त्याचं शास्त्र वाचतात. काही गोंदवल्याला जातात, काही आळंदीला जातात, काही गंगापूरला, काही अक्कलकोटला. हे असं जाण्याचा हेतू काय, आपल्याकडे नाही आहे ना, पण निदान अक्कलकोटला तरी जातोय त्यात समाधान आहे. तिथं सुद्धा तेच आहे महाराज. बाळूमामाच्या अन्नक्षेत्रात ते जेवण आहे, गोंदवल्याच्या अन्नक्षेत्रात काय वेगळं वाढतात. सगळं जेवण पोटच भरतंय महाराज, तृप्तीच करणार आहे. याचा अर्थ कोणत्याही देवतेचं भजन करा असाही होत नाही. ज्याला रुची वैचित्र्यानुसार, स्वभाव आवडी निवडीनुसार उपासना करता यावी म्हणून आपल्या सांस्कृतिक, आपल्या भारतीय महाराज अध्यात्मशास्त्रानं भक्ती या सदराखाली प्रत्येक देवताची एक उपासना पद्धत सांगितली. मग ती प्रचलित पद्धती जी ती असेल तेवढी आपल्याला जमेल तेवढी, झेपेल तेवढी करायची. नाहीतर मग सगळा जीव जर दान द्यायचं आणि करायचं म्हटलं तर शक्य नाही. म्हणून तुका म्हणे बळी जीव दिला, हे नाही घडणार. आम्ही संसारी माणसं मोजकं, म्हणून आपलं भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पूजा केली. आपल्याला घडत नाही, पुढं कामाचे दिवस सुरू होतात. कोकणी माणसांना महाराज आता सवड असते, आता महिनाभरती पुष्कळ काही आरास करू शकतात. सगळी मंडळी महाराज पुण्या मुंबईवरून एकत्र येऊन इतका खर्च करतात की घरटी खर्च बघितला तर त्यांचा लाखाच्या वर असतो. मग तिथनं त्यांची भात कापणी वगैरे सुरू झाली की दसरा दिवाळी मग त्यांना सवड मिळत, मग त्यांना शिमगा जोरात करतात महाराज. ती म्हणजे आवाज काढत नाहीत, सण 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 साजरा चांगला करतात. शिमगा एक चांगला होतोय कोकणातला आणि दसरा एक, गणपती एक चांगला. आमच्याकडे गणपती विशेष नाही, पण दसरा दिवाळी मोठी होते. ही हवामानानुसार, प्रांतानुसार महाराज काय होती उपासनेची वेगवेगळी
पद्धत ठरत आली. आपल्या भागाला जे होतंय ते देशावर होत नाही. त्याच्या पलीकडे काही धर्माच्या लाटा, जैन धर्म आले, काही लिंगायत धर्मातले लोक आले, काही पुढे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला. शेवटी काय, ही सगळी मंडळी एका छत्राखाली येत नाही आली तरी महाराज उद्धाराला अडचण. आपल्या व्यवस्थाशी संस्कृतीनं केली, प्रत्येकाचा उद्धार व्हावा. मग वारकरी संप्रदायात तुमचा आमचा उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका आम्ही माळ घातली, माळकरी झालो. वारी सदैव नित्यनेमानं केली, वारकरी झालो. निष्ठा सांभाळली महाराज, तर मग आपलं काम झाल्यासारखं आहे. म्हणून निष्ठेनं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. उपासना म्हणून नुसती पार्थिव मूर्ती आणून बसवणं आणि मग कुठंतरी जाणं निघून असं नाही महाराज. त्रिकाळ पूजा सांगितलेली आहे, लक्ष धरून ध्यानात धरून त्याची पूजा करायची. ते मग अतिशय काटेकोरपणानं नियम हे कटाक्षानं नियम हे पाळण्यासाठी असतात, मोडण्यासाठी अजिबात असत नाहीत. म्हणून अटी वेगळ्या आणि नियम वेगळे. अटीमध्ये काहीतरी दुरुस्त करून सांगता येईल महाराज, पण नियम मात्र हे नियमच पाळावे लागतील. मग तुम्हाला 21च दुर्वा वाहाव्या लागतील. तिथं नाही आघाडा मिळाला तर दुसरं काहीतरी वाहतो असं नाही चालणार. अमुकच त्याला लालच रंगाचं फुल आवडतं, त्याला अमुकच मोदकच का आवडतो, हे शास्त्रानं घालून दिलेली घडी आहे. त्या देवतेच्या समोर तुम्ही त्यांना न आवडणारे पदार्थ ठेवले तर, एखाद्या पाहुण्याच्या घरी आम्ही गेलो आणि आम्हाला न आवडणारं जर त्यानं गाणं पुढं लावलं, प्रत्येक गाणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आवडीचा विषय असतो, तो बोलला तर पाहुणा थांबतोय. नाहीतर तुमचं जुनं रेकॉर्ड जर तुम्ही सांगायला सुरुवात केली सा, त्याला रड गाणं म्हणतात. खचून 2 वेळा पाहुण्याचा ऐकतात, 3ऱ्या वेळेला म्हणतात पाहुणं तुम्ही हे सांगायचं सोडून दुसरं काहीतरी वाटलं तर आणि 10,000 रुपये तुम्ही घ्या आणि जावा, खरं हे असलं काही सांगत बसू नका. याचा अर्थ काय, तुमच्या गतजन्मातल्या गत आयुष्यातल्या गोष्टी ऐकायला आता कुणाला सवड नाही. म्हणजे जे काही तुम्हाला न आवडणारं समोर जर तुमच्या ठेवलं तर माणसाला पटत नाही, तर मग देवतेला कसं पटेल. म्हणून कोणी असं म्हणायची गरज नाही की सगळीकडनं देव एकच आहे, आरती केली म्हणजे होतंय. हे सगळ्याच देवांच्या आरत्या करतात माणसं महाराज, कराव्यात, भावनेनं करायला काय अडचण नाही. कोणताही देव कुणाला कोप करत नाही. देवामध्ये अतिशय व्यवस्थित आहे महाराज, फक्त आमच्या भक्तामध्येच अडचण आहे. हे सगळं आता या घरात सांगायचं म्हणजे अडचण वाटते. वरची सगळी मंडळी महाराज खुशाल आहे, त्यांच्यात अजिबात वांदी, पण खालची माणसंच आमची काय करतात, वैर धरतात एकमेकांशी. तसं कारण ब्रह्माची उपासना एकच आहे, कार्य ब्रह्मातच महाराज काय आहेत, भेद आहे. कार्य ब्रह्मात एक शिव झाला, एक शक्ती झाली, एक गजानन झाले, एक ब्रह्मदेव झाले, असे वेगवेगळे देव झाले. त्यांच्याकडे काय झालं, वेगवेगळे अधिकार दिले. आणि मग ब्रह्मदेवानं उत्पत्तीच करावी. त्यानं उत्पत्ती केल्यानंतर मग एखादा मनुष्य अंधळा आहे, वेडा आहे, पांगळा आहे, त्याच्यावर महाराज कोप धरायचा नाही. ही चूक त्या ब्रह्मदेवाची आहे. भाविकतेनं बघायला गेलं, त्याच्या कर्मानुसार तो मनुष्य तसा बनवला. आपण त्याला दोष देणं योग्य. भले आपल्या घरात आला, कुठं आला, हा ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. ती का आमची निर्मिती आहे का, आमच्या हातात आहे का. आम्हाला मिळाला असता तसा देह तर. म्हणून कुणाचंही उणं, कुणाचंही महाराज अतिशय दोष गुण हे पाहणं हे शहाण्या मनुष्याचं लक्षण. ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे, स्थितीखाली विष्णू पालन करतो, संहार शिव करतात. संहार करतात म्हणून तर त्यांचं स्मशानामध्ये वास्तव्य आहे. शेवटी सगळ्याची रक्षाच होणार आहे, राख होणार आहे, याची जाणीव करून देतात. म्हणून ते तमोगुणाचे अधिष्ठाते भगवान शंकर. पण प्रत्येक देवतेचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येक देवतेची भूमिका वेगळी आहे, त्याचं कार्य वेगळं आहे. म्हणून गणपती समोर आपण आरती करत असताना एक आरती झाली, आनंदानं थांबलं तरी हरकत नाही. तुम्ही पांडुरंगाची म्हणा, दत्ताची म्हणा, तेही काही हरकत नाही. पण एकनिष्ठेच्या दृष्टीने बघायला गेलं तर त्याला जाईचंच फुलं आवडतंय, त्याला दुर्वाच आवडते, त्याला योग्य ते काही उपचार आहे तेच द्यायचे, ते सोडून त्याला दुसरं काही द्यायचं नाही. याला म्हणायची एक एकनिष्ठता, त्या देवतेविषयीचं आपलं एकनिष्ठ प्रेम. आणि या प्रेमालाच मग कुठं कुठं भाव असा शब्द आला, कुठं त्याला पर्यायी भक्ती शब्द, कुठं श्रद्धा शब्द वापरला. आणि मग श्रद्धा, भाव, भक्ती, प्रेम हे एक पर्यायी सगळे शब्द आहेत. आणि मग हे प्रेम नसेल तर मग केलेली क्रिया कशी असते, नाथबाबा सांगतात, प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन व्रथा जान नृपनाथ. की परीक्षिती राजाला शुकाचार्य सांगतात किंवा वसुदेव नारदांना सांगतात, ह्या सगळे
कथाभागामध्ये सांगतात की प्रेमा वाचून केलेलं स्मृतीचं संपादन केलेलं ज्ञान हे सुद्धा उपयोगाचं केलेलं, प्रेमा वाचून केलेलं श्रवण, भजन, पूजन, त्यात प्रेम नसेल तर त्या कोणत्याही क्रियेला भक्तीमध्ये गणलं जात नाही. कोणत्याही पारमार्थिक क्रियेमध्ये भावना मागे अधिष्ठित असली पाहिजे. म्हणून मिळते मूर्ती चांगली 1000 रुपयाची आणायची, मग कशातनं आणायची, ती डोक्यावर आणायची काय दिंडी करून आणायची, घरात बसवायची, मग एकदा बसवून ठेवला की मग तिकडं आठवड्याशिवाय बघायचं, जातेल्या दिवशीच माझ्या डोसकी वावा मग टाकून येतो म्हणायचं. आता हे असं आणलं आणि टाकलं याला भक्ती म्हणत. वास्तविक ही मराठी भाषेमध्ये असे मोठे महाराज घोळ झालेले आहेत. भाषाच आमची अशी आहे की कोणत्याही भाषेला ते सहजासहजी चाटून स्पर्श करून जाऊ शकते. आंघोळ करून घे म्हणणारी माणसं आहेत आमच्याकडे आणि पूजा करून टाक म्हणतात. आता पूजा करून घ्यायची गोष्ट आहे, ती टाक म्हणतात, हे म्हणतात. विनोदाचा भाग नाही, पण पार्थिव मूर्ती आहे ती स्वतःच बनवावी असं एक हित आहे. भगवान शंकरांचं लिंग स्वतः बनवून श्रावणात पूजा अर्चा करावी. गणपतीचं सुद्धा आपणच, म्हणून चिखली गणपतीचाच मान आहे आपल्यामध्ये. फार रंगीत मूर्त्या ह्या आता अलीकडे आल्या. जुन्या काळामध्ये सगळी मंडळी चिखली गणपतीच पूजत होती. त्यातून भाव व्यक्त करायचा आहे, प्रेम व्यक्त करायचं आहे. त्या प्रेमात मग तुम्ही काय करताय, किती आनंदानं रमताय हे त्यामध्ये अवलंबून आहे. एरवी या घरामध्ये माणसं बसतातच, पण आज बसण्यात हेतू आहे का नाही? एक श्रद्धा आहे, एक वेगळा भाव आहे, आणि हा भाव मग दसऱ्यात येत नाही महाराज. हा भाव उद्या 4 वाजता टिकत नाही. थोरला भाऊ एकदा घेऊन जाऊ दे गणपती म्हणतात, धाकटा भाऊ तिकडनं आणाय तयार आहे. आमच्या गावची परिस्थिती, बाहेरला नाही. एवढी अडचण होते महाराज की आहार, निद्रा, भय आणि मैथून यामध्ये आम्ही अडकलेले सगळे जीव आहोत. आहारात जर एवढी आम्ही आसक्ती असेल तर महाराज मग देवतेच्या पर्यंत आम्ही पोहोचू कधी? हे प्रतिबंध आहे. आहारावर नियंत्रण पाहिजे. आहार शुद्धो सत्वशुद्धी आणि सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. ही आहाराची शुद्धी असेल तर महाराज सत्व वाढेल, आणि सत्व वाढेल तर मग देवतेचं सदैव तुम्हाला काय लागेल? ध्यान लागेल. देवतेचं ध्यान करायचं असेल तर मग त्याच्यासाठी प्रेमच अंतःकरणात पाहिजे. ज्याला प्रेम आहे, मला आई मुलाला कधीही विसरत नाही, याला प्रेम म्हणायचं. मूल आईला बाळपणामध्ये विसरत नाही, पण एकदा कळायला लागलं की महाराज 1.25 पैसे आता चालत नाही म्हणा, रुपया म्हणा, रुपयाची चॉकलेट देतो म्हटलं तरी जिनं 9 महिने सांभाळलं, सदैव हाताचा पाळणा करून ज्याला जोपासलं, ते मूल 1 रुपयाच्या खाण्यासाठी दुसऱ्याच्या काखेत जायला तयार होतं. इथंच जगताची सुरुवात झाली म्हणायची. रुपया मोठा आहे का आईचं स्थान मोठं आहे? आईचं स्थान रुपयाच्या खाण्यासाठी मूल ज्या दिवशी सोडतं त्या दिवशी ही विज्ञानात ती मूल पडायला सुरुवात होते. मग मला सांगा, एवढी आसक्ती या बाह्य जगाची लोकांच्याकडे आहे, पण आई, मूल जरी बाहेर गेलं तरी मूल आईला विसरेल एक वेळ, पण आई मात्र मुलाला विसरत की तुकोबारायांनी सांगा, घार उडते आकाशी तिचे चित्त पिलापासे. किती उंच वर उडते महाराज, आणि मग तिचं चित्त सदैव पिलापाशी बांधलेलं असतं. तुकोबराय त्याचं वर्णन करतात. मातेची या चित्ती, मातेची या चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देहविसरे आपुला, देहविसरे आपुला. बाळकाची व्याप्ती तिच्या चित्तामध्ये, म्हणजे चित्तच बाळक रूप झालेलं आहे. तसं भक्ताचं चित्त हे देवरूप व्हायला पाहिजे. आमचं थोडं चित्त संसारात व्यग्र असल्यामुळं थोडं आलंबन सुटतं. अगदी लहान मुलांचा विचार बघा, लहान मुलांना जेवढी गणपतीची आवड आहे तेवढी आमची आवड असत, आम्हाला लहानपणी जेवढी आवड होती तेवढी आता आवड राहिलेली. बाह्य जगताचा वावर, इतर लोकांची आमची संगत, त्यामुळे महाराज देवाचे संस्कार हळूहळू त्यावरून काय झाले, हळूहळू पुष्कटत गेले, विसरत गेले. आणि हा विसर महाराज वाईट आहे, म्हणून तुझा विसरत न पडा.
की तुकोबाराय सांगतात किंवा माझा विसर न पडावा तुम्हा देवाशी म्हणतात, असाही अभंग आहे. म्हणजे देवालाही माझा विसर पडू नये आणि तुझाही मला विसर पडू, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे मागणं काय हो, विसरतय म्हणून मागितलेलं आहे. तुकोबारायनं मस्तपैकी की विसरायची गरजच नव्हती, सदैव आठवण असणारे तुकोबाराय आहेत. म्हणून शहाण्या मनुष्यानं विस्मरणात जाऊ देऊ नये. सदैव आपली जी देवता आहे एकनिष्ठतेने तिचे उपचार करायचे महाराज. लोक काय म्हणतील इकडे विचार करायचा नाही, नाहीतर मग सगळेच देव एकसारखे आहेत म्हणायचं. मग मला सांगा, अंबाबाईला अभिषेकाला आणलेलं साहित्य जर मारुतीला आणलं तर चालेल? तर अंबाबाईचे उपचार वेगळे, तिला साडी चोळी लागणार, मारुतीरायसनी साडी चोळी लागते. गुरुवाला दिली तर काय हरकत नाही, घेऊन जाईल घरला, त्याच्याबद्दल काय वाद नाही. मग आम्हाला घरात चालेल पण देवाला मात्र चालत नाही. आणि मग कोणतेही उपचार असे समर्पण करायचं झालं तर बघा, पांडुरंगाला अभिषेकाची यादी बघा काढून, घालायचं राहू दे, पण त्यांचे उपचार वेगळे आहेत, रखुमाबाई मातेचे उपचार वेगळे आहेत. एकाच घरातली नवरा बायकोच आहेत, काय बदल आहे कोण? नाहीतर मग तुम्हाला थोडंसं दहीने मला त्यातलं जरा घाला असं कुठं म्हटलंय त्यांनी? नाही, वेगवेगळे देवता महाराज, त्याच्या सगळ्या भूमिका वेगळ्या आहेत, त्यांचे भक्तही वेगळे आहेत आणि त्यांची देणारी ठिकाणं सुद्धा वेगळे आहेत. भोग द्यायचा का मोक्ष द्यायचा? मोक्ष देणारा महाराज फक्त हे पंचदेवता पूजनामध्ये सांगितलेलं आहे, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्याकडेच मोक्ष देण्याची काय दिलेली आहे, व्यवस्था केलेली आहे. का जास्तीत जास्त प्रचलित या दोन उपासना आहेत, एक विष्णू उपासना आणि एक शिव उपासना. मग शिव उपासने अंतर्गत भगवान गजाननांचा काय येतो, अंतर्भाव येतो, त्यातच कार्तिक स्वामी येतात, त्यातच शिव पार्वती ऐक्य असल्यामुळे पार्वतीची पूजा भगवान शिव उपासनेतच येते. त्यामुळे यामध्ये अजिबात भेद मानायची गरज नाही. फक्त गणपती ही सगळ्यांनी बुद्धीची देवता मांडली, सगळ्यांनी त्यांना मान दिला. मंगला पूजण्याकरता त्यांना महाराज पूर्वी म्हणे सोमवार व्रत केलं अशी कथा आहे. भगवान शंकर आणि पार्वती सोमवार व्रतामध्ये, सोमवार व्रताच्या उजवण्यासाठी म्हणा किंवा त्यांची सांगता करण्यासाठी व्रताची सगळ्या मिहून म्हणजे पतीपत्नींना जेवायला सांगायचं ठरलं. मग प्रत्येक लोकातली पतीपत्नी, ब्रह्मलोकात ब्रह्मदेव सावित्री येणार, विष्णू लोकामध्ये भगवंत आणि लक्ष्मी माता येणार, असे सगळे मिहून सांगायचे ठरले. मग त्यात असं ठरलं की जो कोणी या सगळ्यांना आमंत्रण देऊन लवकर येईल त्याला आम्ही प्रथमारंभाची काय देऊ, पूजेची त्याला मान देऊ म्हणाले. मग आता कार्तिक स्वामींना वाटलं मी मोरावर बसून जाणार आहे, अनेकांना वाटलं माझं वाहन वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या वाहनावरून वेगवेगळे इंद्र निघाले, सगळे निघाले. मग त्यामध्ये भगवान गणेश तिथंच, कारण त्यांचं वाहन मूषक, उंदीर, त्यांची शरीर यष्टी बघितली तर मोठी, हे सगळं रूपक आहे महाराज. नाहीतर वास्तविक उंदरावर एवढा मोठा देव, लंबोदर, मोठं पोट. आता लोक चिडवतात पोट वाढलं की लंबोदर म्हणतात, हे असल्या पोटाला लंबोदर म्हटलेलं. यस्य उदरात ब्रह्मांड, सगळी उदरात ब्रह्मांड ज्यानं सामावली तो भगवान लंबोदर. आणि मग अनेकांचे दोषही त्याच्या पोटामध्ये तो सामावून घेऊ शकतो आणि त्याच्या पोटामध्ये सगळं विश्व लयाला जातं, विश्व उत्पत्ती होती. म्हणून त्याला व्यापक रूपानं उदर मोठं म्हटलेलं आहे, मोठं. आणि मग सगळे लोक निघाले, देवादिक निघाल्यानंतर भगवान गणेशांनी मनात असं एक विचार केला की इथं शिव पार्वती बसलेले आहेत, म्हणाले यांनाच मी होऊन या रूपात म्हणाले काय देतो, आमंत्रण देतो. सगळ्या विश्वातल्या सगळ्या पतीपत्नीची जोडपी यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. आणि आई वडील सोडून दुसरं तीर्थ कुठं आहे म्हणाले, आणि आई वडिलांची प्रदक्षिणा घातली, नमस्कार करून तुम्ही आमच्या घरी कशाला या, सोमवार सोडण्याकरता या म्हणून आमंत्रण दिलं. आणि तिथं स्वस्त बसले महाराज. आणि मग प्रत्येक देव जे वेगळ्या वेगानं जातील, कोणाकडे जातील, तिथं तिथले प्रत्येक देवता सांगायचे आता हेच आम्हाला गणपती सांगून गेलाय म्हणायचे. गणपती तर आले होते, आम्हाला आमंत्रण देऊन गेले. ते सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, हा तर उंदरावरला आहे आणि आम्ही याच्यापेक्षा वेगानं धावणारी आमची वाहनं आहेत. आता मला सांगा, सायकलवाला जर 4 चाकीपेक्षा पळायला लागला तर तर्कशास्त्र काय वापरणार तुम्ही? एक तर सांगणारा खूप मूर्ख असला पाहिजे, तर बघणारा काय असला पाहिजे, माथे फिरू असला पाहिजे. कारण कुणालाच पटेना, कारण जाईल त्या देवतेच्या मध्ये, वैकुंठामध्ये गेल्यानंतर सगळे हे देवाधिक, कारण प्रथमारंभाचा मान पाहिजे होता. आणि मग धावणाऱ्या प्रत्येक देवतेना तिथं गेल्यानंतर कळायचं आता हेच गजानन निघून गेले, आम्हाला आमंत्रण दिलं. एका क्षणात महाराज सगळ्या त्रैलोक्यात ब्रह्मांडातल्या सगळ्या देवी देवतांना त्याने आमंत्रण दिलं. कुठं बसून? कैलासातच बसून दिलं.
या बुद्धिमत्तेवर महाराज भगवान शंकरांना आनंद झाला आणि म्हणाले, सगळ्यांनी कौतुक केलं, आजपासून तुमची प्रथमारंभाला पूजा करतील, ती विश्वाच्या अंतापर्यंत तुझीच पूजा करतील म्हणून सांगितलं. ही कथा साखरे महाराज वगैरे त्यांनी मांडलेली आहे ग्रंथामध्ये. बघा तुम्ही, व्यापक कथा आहे. शेवटी काय की तत्वाच्या दृष्टीने बघायला गेलं तर शिवशक्ती समावेशनातच सगळ्या पतिपत्नींचा समावेश आहे. तीच ब्रह्ममाया आहे, तीच प्रकृती पुरुष आहे. म्हणून प्रत्येकानं एक तत्व बघायचं झालं तर महाराज मग आराधनेतला देव सोडून त्याच्या मागल्या तत्वाकडे दृष्टी पाहिजे. आराधनेत मग सोंड आहे बघायचं नाही, त्यामध्ये शंखचक्र गदा पद्म आहे का, दात आहे, मोदक आहे, हे बघायचं नाही. त्याच्या मागल्या असलेल्या शक्तीचा, त्या शक्तीला आधार असलेल्या अस्तित्वाचा, त्याच्या मागे असलेल्या केवळ निर्विशेष सत्तेचा विचार करायचा. आणि मग तिथपर्यंत पोचण्याकरता आम्हाला अशी आलंबनं दिली. मग कुणाला भगवान शिव आवडेल, कोणाला अंबाबाई आवडेल. मग त्या माध्यमातून रूपक केली, गोंधळ उभे केले, त्यातून त्याची भक्ती रचना व्हावी म्हणून पद रचण्यात आली. तशी गायन करून त्यांना आनंदात भजन करण्यासाठी महाराज ती वेळ ठरवून देण्यात आली. म्हणून प्रत्येक वेळ ही निर्धारित केलेली असते. त्या निर्धारित केलेल्या वेळेला देव तिथं येत असतो. म्हणून आमची जुनी मंडळी वास्तविक नियमाला अजिबात मोडत नव्हती. 9 ते 11 म्हटलं तर 9ला हजरच राहायचं. मग तो बुवा येणारा कुठेतरी वाटेत असला तरी दुसऱ्यानं का असेना तिथं उभा राहायचं. वेळ दिलेली आहे, तिथं देव येत असतो. रंगा येई वो विठाई किंवा रंगा येई वो वर्णन केलेले आहेत. हे सगळं भावनेवर आधारित आहे. म्हणून भावनेनं जो श्रद्धा म्हणून उतरलेला आहे त्याचं काम झालेलं आहे महाराज. त्याला धन्यता तुकोबाराय देतात. आणि मग त्याला आधार काय असावा? गणेशाचंच का पूजन केलं तर भगवान कृष्णानेही त्याचं पूजन केलं अशी कथा आहे. रतीला ज्यावेळी भगवान शंकर महाराज फाल्गुन महिन्यामध्ये काम जाळला, मदनाला जाळलं भगवंताने तृतीय नेत्र उघडून, त्यावेळी मदनाची पत्नी रती ही शोक करायला लागली अशी कथा आहे. आणि त्या रतीला मग आपला पती कधी मिळेल याची काय झाली चिंता वाटायला लागली. भगवान शंकर म्हणाले, तुझा पती मिळेल, पण द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याच्या आणि रुक्मिणीच्या उदरी तू प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि तो तुझा पती असेल. तोपर्यंत तू काय बघ वाट. हे परमार्थामध्ये अशी सहनशीलता पाहिजे, एवढ्यापर्यंत थांबायची तयारी पाहिजे. तत्काळ लवकर काय होत नाही. आणि मग तोपर्यंत वाट बघायची झाली तर मग ती म्हणाली, मी तपश्चर्येला वनात जाते, 1000 वर्ष काय सहज निघून जातील. तो कालावधी मोठा होता. बसली तपश्चर्येला. आणि मग तिथं त्या जंगलामध्ये एक शंभर नावाचा असुर फिरायला आला, राक्षस. त्यानं ती रती बघितल्यानंतर त्या शंभराचं मन काय झालं, विचलित झालं. आणि मग तो पकडून नेण्यासाठी तिच्याकडे धावायला लागल्यानंतर ती म्हणाली, मी रती आहे, मदनाची पत्नी आहे, माझा पती असा असं भगवान शंकरांनी जाळला, त्यानंतर तो पती मला द्वापारामध्ये कृष्ण अवतारामध्ये मिळेल, त्याच्यासाठी मी तपश्चर्येला बसलेली आहे. माझा पती सोडून इतर पुरुष मला वडिला समान आहेत आणि माझा अंगीकार जर तू करायचा प्रयत्न करशील, हस्तस्पर्श करशील तर मी प्राणत्याग करीन. असं म्हटल्यानंतर तिनं त्याला नमस्कार केला महाराज त्यानं आणि म्हणाले, तू माझ्या मुलीसारखी आहेस, माझा विचार वाईट काही नाही, माझ्या वाड्यातच तू मुलगी म्हणून राहा. तू या जंगलात राहण्यापेक्षा, हिंस्र श्वापदाच्या कक्षेत राहण्यापेक्षा माझ्याजवळ राहा. आणि मग तिनं महाराज आपल्या मुली समानतेचा सांभाळ केला, आपल्या वाड्यामध्ये आणली. आणि असे कित्येक दिवस निघून गेल्यानंतर त्याला असं कळालं की जो प्रद्युम्न जन्माला येणार आहे त्याच्या हस्ते माझा काय आहे, मृत्यू आहे. ही आणलेली मुलगी आहे, ही रतीच आहे महाराज घरात आता आणलेली. तो तिचा पती कोण आहे, प्रद्युम्न. तो येणार आहे कोणाच्या पोटाला, रुक्मिणीच्या पोटाला. कथा अशी सुंदर सांगितलेली आहे. हेतू इतका त्या कथेचा की त्या प्रद्युम्नाचा जन्म होण्याकरता भगवान शंकरांनी, भगवान कृष्णाने उपासना सुरू केली भगवान शंकरांची. आता वास्तविक भगवान शिव त्याची उपासना करतात, तो त्याची उपासना करतो, हे पुराणात तुम्हाला ऐकून माहिती आहे. चांगला सुपुत्र उदरी जन्माला यावा म्हणून भगवान कृष्ण स्वतः कैलासाला गेले, तपश्चर्येला बसले. तपश्चर्येचं ते भयान तप पाहिल्यानंतर भगवान शंकरही विचलित झाले. ते म्हणाले, कोण महात्मा तपाला बसलाय पहा. नंदीगणाने सगळ्यांनी पाहिलं तर भगवान कृष्ण परमात्मा तपाला बसलाय. कारण विचारलं, कृष्णातून मूळ शुद्ध परब्रह्म आहेस, तुला तपाची गरज काय. तर म्हणाली, मला मुलगा असा चांगला व्हावा अशी रुक्मिणीची इच्छा आहे. कित्येक जन्म वर्ष उलटून गेली पण रुक्मिणी म्हणते अजून पुत्रप्राप्ती नाही. तर मग म्हणाले, याच्यासाठी तप करायची काही गरज नाही, माझ्या प्रभावानं तुला
16,108 स्त्रिया आहेत, प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 कन्या होईल जा म्हणाले, आणि त्यात तुला होणारा मुलगा हा विशेष असेल म्हणून सांगितलं. आता ते भगवान शंकरांना ज्ञातही होतं महाराज. तोच प्रद्युम्नाच्या रूपाने रुक्मिणीच्या उदरी जन्माला आला. आणि तो प्रद्युम्न ज्या दिवशी महाराज जन्माला आला असं कळालं कोणाला? शंभरासुर. त्या काळात सुद्धा आपलं मरण टाळण्यासाठी लोक प्रयोग करत होते. आपलं अस्तित्व जावं असं कोणालाही वाटत नाही. आणि मग त्या शंभराने महाराज पुष्कळ प्रयत्न केले. तो प्रद्युम्न उचलून न्यावा, त्याला कुठेतरी मारावा, त्यासाठी महाराज प्रयत्न करायचे. पण ती द्वारका होती, द्वारकेत जाण्यासारखं सामर्थ्य नव्हतं. द्वारकेच्या भोवती कृष्ण परमात्म्याने सुदर्शन चक्राचा वेढा ठेवलेला होता. एक डोळ्याची पापणी झाकेतोपर्यंत महाराज ते 21 वेळा द्वारकेचा काय करायचं? फेरा मारायचं. एवढ्या दीर्घ म्हणजे द्रुत गतीनंच चालणार ते सुदर्शन, त्यातून त्या शंभरासुराला जाता आलं नाही. पण शेवटी 6व्या दिवशी 5व्या दिवशीला रात्री षष्ठी देवता लल्लाटीवला लिहिण्याकरता येते. ती येण्याकरता तरी सुदर्शन काढून घ्यायला पाहिजे. तेवढ्या वेळेपुरतं सटवी देवी आत जाई तोपर्यंत महाराज सुदर्शन चक्र काढून घेण्यात आलं. तेवढी वेळ साधली आणि तो 100 नावाचा दैत्य मायावी रूपाने आत गेला, झोपलेल्या प्रद्युम्नाला उचललं आणि खोल समुद्रात नेऊन टाकलं. महाराज कुणीतरी माशानं खावावं, काहीतरी या मुलाचा नाश व्हावा, कारण हा मोठा झाल्यानंतर काय करेल? माझा नाश करेल. ज्यावेळी पाण्यात टाकला त्यावेळी कृष्ण परमात्मा काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले होते महाराज, दुसऱ्या प्रांतात गेलेले होते. त्यावेळी देवाला अंतर्ज्ञानानं कळालं की प्रद्युम्न संकटात. आणि मग आहे त्या ठिकाणीच बसून महाराज भगवान कृष्ण परमात्म्यांनी गजाननाचं स्मरण केलं आणि गणपती म्हणाले माझ्या मुलाचं तो समुद्रात देखील रक्षण कर. आणि मग तिथंच महाराज पार्थिव गणेशाची मूर्ती केली भगवंतानी, आणि मग पार्थिवच फुलं अर्पण केली, सगळी पूजा तिथं केली भगवंतानी, आणि गणेशाला नमन केलं. आणि मुलाच्या रक्षणासाठी तिथं देवानी काय केलं? त्यांना साकडं घातलं. मला सांगा, ही आमच्या वारकरी संप्रदायात गोष्ट कशी वाटते ऐकायला? ज्याला आम्ही पूर्ण परब्रह्म म्हणतोय तो देव कोणाची करुणा भागतोय? सामर्थ्य देवाकडे नव्हतं असं नाही महाराज, होतं, पण ते सामर्थ्य तिथं वापरण्यासाठी ती देवता योग्य नव्हती. म्हणून नामदेवराय त्याचं वर्णन करतात. सटवी रात्री मदनु शंभरे नेला, सटवी रात्री मदनु शंभरे नेला, सटवी रात्री मदनु शंभरे नेला, सटवी रात्री मदनु प्रद्युम्न समुद्रा माझी टाकेला, प्रद्युम्न समुद्रा माझी टाकेला, माझी टाकेला, समुद्रा माझी टाकेला. तै कृष्णे विघ्न हरु पूजेला, तै कृष्णे विघ्न हरु पूजेला, हरु पूजेला, प्रद्युम्नाला रती सहित, प्रद्युम्नाला रती सहित, प्रद्युम्नाला रती सहित, प्रद्युम्नाला रती सहित, त्रिपुरावधी गणाधिपती, त्रिपुरावधी गणाधिपती, त्रिपुरावधी गणाधिपती, त्रिपुरावधी गणाधिपती, त्रिपुरावधी गणाधिपती, पहिल्याच अभंगामध्ये वर्णन आहे. नामदेवराया म्हणजे भगवंताचे प्रेम भांडारे महाराज. ते असं अभंग लिहिणं शक्य नव्हतं की
सटवीच्या रात्री तो 100 आला, प्रद्युम्न उचलला, 6व्या दिवशीचं बाळ समुद्रात टाकलं, ती माशांनी गिळलं. ती कथा पुढं आहे. तो मासा महाराज एका मोठ्या कोळ्यानं धरला. मोठा आहे म्हणून राजाला द्यावा म्हणाला, काहीतरी इनाम देईल म्हणून. तो राजानं दिल्यानंतर खाण्यासाठी बरा आहे म्हणाले. कापल्यानंतर ते बाळ बाहेर आलं. तेच रत्तीजवळच राहायला होता. आता तो त्याचा मालकच आहे. हे असं सगळं कर्मधर्म संयोगाच्या योगायोगाच्या गोष्टी पुराणात आहेत. याचा अर्थ त्या चुकीच्या आहेत असं नाही. आम्ही कर्मधर्मानं चालू आहे महाराज. ही सगळी मळग्यात अशीच का गोळा झाल्यात? हे कर्मधर्म असंच आहे. कुणास तरी कुणी द्यायचं आहे, कुणास तरी कुणी घ्यायचं आहे, म्हणून ही सगळी एकत्र आलेली आहे. कुणाचाही हिशेब महाराज देव चुकवत नाही. प्रत्येकाचं कर्म ज्याच्या त्याच्या रूपानं सेवा करतंय. काम झालं फिटलं की उपकार संपले की निघून जातात माणसं. सगळी एकत्र राहणं कधीही शक्य नाही. तसं प्रद्युम्न मिळाला परत. तो रतीला कळाला, नारदांनी कळवून दिला. तो प्रद्युम्न 12 वर्षाचा झाल्यानंतर 100चा नाश केला. आणि मग रती आनंदानं आणि सगळ्या जगत कल्याणासाठी त्या प्रद्युम्नानं रतीनं संसार थाटला. ही कथा म्हणजे त्या प्रद्युम्नाच्या रक्षणासाठी कृष्ण परमात्मा कुठं कमी नव्हता. पण गणपतीचं स्तवन केलं. गजानना तू माझ्या मुलाचं रक्षण कर. देव जर संसार सांभाळत असेल तर आम्ही आमची मुलं कुठंतरी सोडावीत काय? हे सुद्धा महाराज संसारी माणसानं लक्षात ठेवायला पाहिजे. नाहीतर पाठीवर मुलांना फोन करायचा, मला निहायला या. हे न म्हणायचं गाडी कुणाची गावती का बघ ये. नाही म्हणू नये महाराज. एकदाच जन्म आहे. चांगले संस्कार करावेत. पैसे इतर गोष्टी ह्या मिळतील, पण धर्मशास्त्राने नीतिमत्ता ही गोष्ट विकत येत नाही. आणि मग त्याचं व्यक्तिमत्व एक वेगळं असतं. म्हणून सगळे विचारवान पुरुष तुम्ही जगातले बघा, धर्मशास्त्रानं आणि नैतिकतेनं मोठे झालेले आहे. धनानं सत्तेनं संपत्तीनं मोठी झालेली माणसं फार काळ टिकलेली नाही. नाहीतर रावणही सुंदरच होता. नारद महर्षी वर्णन करतात, रावणो लोक सुंदर आहा. रावण हा जमातीनं काय राक्षस आहे. पण राक्षस असून देखील राक्षस शिंग फुटलेले काळे असतात, डोळे उरपाट असलं काय नाही महाराज. रावण लोकसुंदर होता, पण वर्तणुकीत कसा ठरला? जातीनं ब्राह्मण असून कर्मानं चुकीचं वागल्यामुळं महाराज तो देखील ज्ञानी होता. पण ज्ञानी मनुष्य शक्यतो बिघडण्याची शक्यता जास्त असते असं आपण लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञानी व्हायच्या पंधात पडायचं नाही, पंडित व्हायचं नाही. याचा अर्थ अभ्यास करू नये असं नाही. अभ्यास करायचा, ज्ञानी व्हायचं, पण ते ज्ञानी स्वतःच्या उद्धाराला व्हावं, जगत कल्याणासाठी व्हावं, लोकांना फसवण्यासाठी होऊ नये. न म्हणिते ज्ञानी, न म्हणिते पंडित. अंतःकरणात प्रेम नसेल महाराज तर मग काय उपयोग आहे त्याचा? आईकडे प्रेम दिलंय म्हणून ती कोणत्याही मुलाचा सांभाळ करू शकते. आंधळ्या अपांगळ्या मुलाचा मग तिनं सांभाळ हे का करते? आईचं प्रेम, भगवंतानं आपलं प्रेम तिच्यात घातलेलं आहे. म्हणून एक वेळ धडशा चांगल्या मुलावरती काय करेल? बाजूला करेल. पण अंध आणि अपंग मुलावरती फार प्रेम करते. का? की जन्मोनी जोजारू साहिजे. निष्काम प्रेम, निरपेक्ष प्रेम, ज्या प्रेमामध्ये कसलीही इच्छा नाही असं प्रेम म्हटलं तर फक्त आईचं. आणि या प्रेमाला दुसरी उपमा नाही. अशा शुद्ध प्रेमानं भगवंताचं जो भजन करील त्याला महाराज तुकोबाराया धन्यता देतात. असं ज्याचं शीळ आहे. कारण भाव हा सोडला तर मग भक्तीमध्ये भावे विन भक्ती, भक्तिवीन मुक्ती आणि बळे विन शक्ती. कशाला करता म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. मग भाव नाही कशाला उगाच उपद्व्याप करतोस? उगार आहेस निवांत, उगाच गप बस, माळी घालू नकोस आणि टाळही वाजवू नकोस. असं ज्ञानोबारायांचं 1200च्या शतकातलं वचन आहे. हे मी आत्ता पदरचं सांगतोय असं अजिबात विचार करण्यासारखं आहे महाराज. तुटेल धरणे प्रपंचाचे हे सामर्थ्य आहे नामस्मरणामध्ये. आणि ते जर धरणं तुटत नसेल आणि हे धरणं जर सुटत नसेल, मागलं सुटायला पाहिजे आणि पुढलं तुटायला पाहिजे. पुढं कर्माचा क्षय व्हायला पाहिजे. पुढं कर्म ओढून न्यायला लागलंय महाराज. आपलं तेवढं सामर्थ्य पाहिजे मागं वळून पाहायचं. मागं वळून पाहणारी माणसं दुर्मिळ आहेत महाराज. आणि मागं वळून मागल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा असं म्हणू नये महाराज. आता लोक इतकी सुधारणावादी झालेली आहेत की व्यापक विचाराच्या नावाखाली इतकी संकुचित झालेले आहेत महाराज. आपलं आपलं तेवढं बघायला लागलेले आहेत लोक. जग विश्वव्यापक असणारं हे सगळं संतांनी किती व्यापक सांगितलेलं आहे महाराज. हे विश्वची माझे घर. एवढी माऊली वय किती आहे त्यांचं? 12 वर्ष वयाला एवढा मोठा विचार वापरतात ते. प्रत्येक देशात देशोतली नरनारी ही आपलीच आहेत. नरनारी बाळे अवघा नारायण. केवढे व्यापक त्यांचे विचार असतील. मग परदेशात झालेल्या जीवाला दुःख ही आपलं दुःख समजणारे संत आहेत. आणि आपल्या घरात झालेलं दुःख आम्हाला महाराज आपलं वाटत नाही. एवढी आमची आता काय झाली अंतःकरण अगदी महाराज त्याच्याविषयी निगरगट्ट होत चाललेले आहेत. म्हणून भावे विन
भक्ती म्हणतात. किंवा प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय, किंवा देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. जीव देखील समर्पण करायची तयारी पाहिजे. म्हणून भगवंतानी सुद्धा हे करून दाखवलं की प्रत्येक देवतेचा मान ठेवावा, प्रत्येक देवतेची पूजा उपासना चालावी, प्रत्येक देवतेला आपण मान दिला तर हे चालणार आहे. महाराज वारकरी आहे म्हणून फक्त पांडुरंग म्हणून चालणार नाही. याचा अर्थ एकनिष्ठ वारकरीला खरंच आहे निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. आमचा तेवढा अजून विश्वास बसलेला नाही, म्हणून आपला भाव वाढावा म्हणून त्या माध्यमातून पार्थिव गणेशाची मूर्ती पूजावी, दसऱ्याची उपासना, दिवाळीत अन्य उपासना, बलिप्रतिपदेतनं बळीराजाचं वैभव कळावं आपल्याला, अनेक सणातून बेंद्रातून बैलाची महती कळावी, माती पूजता यावी. अनेक सणाचीही निर्मिती महाराज आपल्या संस्कृतीनं फार सुंदर केलेली आहे. प्रत्येक नैवेद्यसुद्धा त्या पद्धतीचे आहेत महाराज. ते काय उगाच खर्च होतोय म्हणून आता कशाला पोळे म्हणून आज चालते. आज व्यवसाय महाराज, पूज्य दिन आहे आज, गौर येणार आहे आज, म्हणजे देवी आहे ती साक्षात. आणि मग तिची उपासना कळवून करून घेतली तर ती उपासना आहे महाराज. काय गरज आहे तिच्यासाठी? काहीच नाही, हे आमच्यासाठी आहे महाराज. नाहीतर मग भक्त म्हणून जगत असताना दुर्मुख अवस्थेत जगायचं अजिबात नाही, असं आमचं संतांचं सांगणं आहे. सुमुख पाहिजे, आनंदी पाहिजे. नाहीतर परवादेशला एकादश आहे म्हटले की चेहरा पडतोय महाराज आमचा. एकादशी म्हटल्यावर आनंद वाटायला पाहिजे. शाबूवरी 200 रुपये होतोय खर्च, हे मान्य आहे, ते काय हरकत नाही. पण एकादशी आली बघ म्हणतात आता माणसं, म्हणजे जणू काय अटॅक आलेल्यासारखा करते. आता येईल, आता हृदय बंदच पडतंय. उद्या संकष्टी अशी म्हणतात बायका, परवा दिवशीला सोमवार, म्हणजे जणू काय त्या दिवशी खायला नसलं तर मरतीलच का काय की. पण उपवाशी राहून सुद्धा सेवा करता येते. आज अर्ध जग निम्म महाराज उपवासी झोपत आहे. पण एवढं असून देखील पुष्कळ ठिकाणी एके ठिकाणी खायला पडलेला आहे आणि खाण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही. म्हणून सुखाला मनस्थिती कारणीभूत आहे, परिस्थिती कारणीभूत. परिस्थितीनं जगणारा पुष्कळ समाज आहे आणि मनस्थितीनं जगणारा निम्मा अर्धा चांगला समाज आहे महाराज. त्या मनस्थितीच्या ठिकाणी देवानं सौंदर्य दिलंय, मनस्थितीच्या ठिकाणी देवानं रूप दिलंय, बुद्धिमत्ता दिलेली आहे महाराज. चिखलातच कमळ उगवतंय. रावणाला मंदोदरीसारखी पत्नी मयासुरानं स्वतः निर्माण करून अंगची मळी काढून विष्णू परमात्म्यानं निर्माण करून दिली, तरी समाधान झालं का हो? त्यानं आणि सीतामातेचं अपहरण केलं. पण सीतामाता जनकाच्या वाड्यामध्ये यज्ञातून उत्पन्न झाली का नाही? जनक निष्काम देवाचे भगवत भक्त होते. रूप हे कुठं देव देईल, कुणाच्या घरात धनवान देईल, कुणाच्या घरात बुद्धिमान देव जन्माला घालील सांगता यायचं नाही. मग सगळे बुद्धिमान जरी झाले तरी शेवटी संविधान आंबेडकरांचंच मानावं लागलं का नाही? त्याने धर्म कोणता स्वीकारला हा भाग निराळा महाराज. बुद्धिमत्ता कुठं कुणाला वाकवेल सांगता यायचं नाही. धनवान सत्तावानाला शरण जातो, सत्तावान बुद्धिमत्तेवाल्याला शरण जातो. आणि बुद्धिमंतामध्ये आमचे संत सगळे महाराज श्रीमान आहेत. म्हणून त्यांना श्रीमंत योगी म्हणावं, श्रीमान ज्ञानी म्हणावं. हे वर्णन संतांचं इतकं तोंड भरून करतात आपले संत की त्यांचं वैभव हे जोखण्याकरता महाराज देवाला सुद्धा काय पडतो? कांठाळा. म्हणून शिवेशी कांटाळा. गुरुपदावरल्या लोकांना तोलत असताना देवाला सुद्धा अडचण पडते. याला काय उपमा द्यावी, काय द्यावे, त्याशी व्हावी उतराई तुकोबारायांनी म्हणावं. तशी एवढी भावभक्तीनं केलेली सेवा आहे आमच्या संतांनी. तुकोबारायांना असा भाविक पुरुष आवडतो. ते म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा जर गजाननाचं वंदन करत असेल तर तुम्ही आम्ही देखील गणपतीची उपासना करायला हरकत नाही. बुद्धिपतीचा मालक आहे तो बुद्धीचा. बुद्धी आम्हाला देऊन आमचं कल्याणही करू शकतो. आम्हाला उद्धार करण्यासाठी त्यानंच बुद्धी द्यावी. म्हणून तुकोबाराय सांगतात की पूजी प्रतिमेचे देव. प्रतिमेत देव नाही असं कुणी म्हणायचं नाही. प्रतिमा जरी मांडल्या असल्या तरी तुम्ही यथाशक्ती आणल्यानंतर त्या स्थापन करून त्याचं विधिवत पूजन केल्यानंतर त्यात महाराज देवतेला यावंच लागतं. नाही जरी तुम्ही आवाहन केलं तरी 3 दिवस एखादी मूर्ती पूजली तर 4थ्या दिवशी त्यामध्ये देवता वास्तव्य करते असं शास्त्र सांगतं. म्हणून त्यात प्राण आणून घालायला पाहिजेत असं अजिबात नाही. म्हणून यथाशक्ती घडते. आता 6-7 दिवस आहे. तुम्ही पूजा करता 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 त्यामध्ये प्राण येऊन अधिष्ठित होतात आणि मग तुम्ही जी मनोकामना विचाराल ती कुठेही पूर्ण होते. म्हणून नवसाचा गणपतीच पाहिजे असं काय? तुम्ही आहे त्या घरात बसून, इथं सुद्धा बसून महाराज माझं काम होत असेल तर मग आमच्या घरातला गणपती नाही करणार? घर वेगळं आहे का गणपती वेगळा आहे हेच कळत नाही महाराज.
गाव हे वेगवेगळी घरं आहेत, पण देऊळ एकच आहे गावामध्ये. म्हणून उपासकाला देवळाची गरज आहे, साधकाला कशाचीच गरज. शेतात बसला तरी तो तिथंच बांधावा बसून महाराज गेल्या वर्षीचा गणपती जर स्मरणात ठेवून तुम्ही जर उपासना करत असाल तर पुढल्या वर्षी कुठली आणायची काय आणायची लौकिक भूमिका राहिल्या. गणपती जरी वेगवेगळ्या मूर्ती असली तरी त्याची आराधना मात्र ही एकत्वातच होते, अद्वैतातच होते. असा अद्वैत आमच्या संतांनी आम्हाला पटवून दिलेला आहे. पण वारकरी संप्रदाय भोळा भाबडा दिसत असला तरी विचारानं भोळा भाबडा नाही. म्हणून आपल्या या सगळ्या महाराष्ट्रावर एवढे संस्कार संतांचे झालेले आहेत. अंधश्रद्धा रूढी एवढ्या बाळगणारा आपला अजिबात समाज नाही, शहाणा समाज आहे. भक्तीची कोणतीही ती वेगवेगळी अंग जाणू शकतो एवढा महाराष्ट्रामध्ये आपला समाज शहाणा आहे. म्हणून अनेक प्रकार सांगितले. कथा दिश्विती गर्ग कथा ऐकणं ही उपासना सांगितली. पूजा दिश्व अनुराग इति पाराशर्य, पूजा करणे चांगल्या अंतःकरणपूर्वक ही व्यासानी भक्तीची भूमिका सांगितली. आत्मरत्य विरोधेने ती शांडिल्य, शांडिल्याने आत्मरतेला विरोध करणाऱ्या गोष्टी टाका ही भक्ती असं सांगितलं. नारद म्हणतात नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति ही भक्ती, की जी प्रेम व्याकुल अवस्थेनं केली जाते देवाची सेवा ती भक्ती असं म्हणतात. अशा अन्य आचार्यांनी भक्तीच्या वेगवेगळ्या साधना सांगितल्या. मग मला सांगा, अगदी शिवलीलामृतात कथा घ्या, अन्य कथा घ्या, या कथेचा भाव एकच सांगतो, तुम्ही मनातून देवाविषयीची ठेवलेली जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. इतर अंग उपांग वेगवेगळे आहेत. मग ते गंगेचं पाणी आणलंय का वेदगंगेचं आहे का विहिरीचं आहे देव तपासत, ते त्या भावनेनं अर्पण करणं हाच खरा उपचार आहे. मग हे पंचोपचार करा, षोडशोपचार करा, नाहीतर मग उपचार समर्पण नुसता संकल्प करा. मानसिक पूजा सुद्धा मान्य आहे. म्हणून ज्ञानोबाराया किंवा देवही सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. माझ्या निमित्ताने एखादं पान असू दे, फूल असू दे, फळ असू दे, हे टप्प्याटप्प्यानं सांगितलेलं आहे. पान मिळतंय महाराज, फूल मिळू शकतंय, आपल्याला फळ मिळू शकतंय. हे नाही जमलं तर शेवटी पाणी तरी द्या म्हणतात. आणि पाणी सुद्धा द्यायची तयारी नसली तर मग देवानं तरी आम्हाला पाणी का द्यावं असं संतांचं सांगणं आहे. म्हणून आम्हाला घडेल तेवढी प्रामाणिक अगदी भावनेनं सेवा करावी. पूजी प्रतिमेचे देव हे संतांनी सांगितलंय म्हणून करायचं. कोण बुवा सांगतोय, कोण आचार्य सांगतोय म्हणून करायचं नाही महाराज. म्हणून संत म्हणते ते भाव धन्य भाव शिव भाव
संत भरती ते भाव, संत भरती ते भाव, उदित भेटे देव, संतांनी सांगितलेलं आहे. प्रतिमा आहे, ही मूर्ती आहे, हा आकार आहे असं म्हणायचं नाही. त्या आकारामध्ये महाराज पूजा अधिष्ठित देवता आहे. केली काशाची जगदंबा परी काशे नव्हे अंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, काशेर आहे काशेपणे. पुष्कळ महाराज दगडच म्हणून जर आम्ही भैरवाला पूजत राहिला तर असं कित्येक गुरु मरून जातील का भैरोबा मिळेल. दगडच बघतानाच महाराज दगड म्हणून जर मूर्तीकडे बघत असो, भावनाच नसेल. अगदी जनावर धुताना सुद्धा आम्हाला त्याच्या खुडी माहिती असतात का नाही हो. धार काढताना माणसं किती दक्ष असतात. म्हणजे धार काढणाऱ्या माणसालाही कळेल की कुठं लात मारते, कसं काय होतं. आणि मग मागली आठवण असते, तांब्या कुठं गेला, मी कुठं पडलो. हे ज्याला माहिती आहे तो अगदी सावध राहून तिकडं काय करत असतोय, सेवा करत असतोय. तसं देवळात गेल्यानंतर मला देवा व्यतिरिक्त काही करायचं नाही अशी ज्याची जाण सदैव जागी आहे तो इतर तपासत बघत नाही. मग या मंदिराचा किती इतिहास किती आहे, किती वर्षाचा जुना आहे, घंटे किती आहेत, समय किती आहे. फक्त देवाला नमस्कार करणं, तो मोठा आहे त्यानं मला बघावं, आपण त्याच्याकडे बघावं अशी भूमिका ठेवायची नाही. त्याच्या दप्तरला यस सर म्हणून आलं की प्रश्न मिटला. हाजरी भरली. शहाणी माणसं असतात. देव आदरयुक्त आहे, मोठा आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांज मंगलम. त्याला दिसलं की बस आहे महाराज. सगळी भूमिका तो प्रत्येकाची तपासत आहे. जर कृष्ण परमात्मा गणेशाचं पूजन करत असेल तर आम्ही देखील गणपतीला मान दिला पाहिजे. प्रथमारंभी गणेशाय नमः म्हणावं. प्रणम्य शिरसा देवम हे द्वादश नाम जपावीत. नारद जपतात महाराज, आम्ही का बरं जपू नये. म्हणून कुणावर आक्रस्ताळेपणा, कुणावर दोष, हे ब्राह्मणांनी काढलं, ही पूजा अशी आहे तशी आहे असं कुणावरही आरोप करत बसायचं नाही. आपल्याला घडतंय तेवढी सेवा करायची. 7-8 दिवस उत्सव म्हणून करायचा. हे उत्सव मन हेच भरून ठेवता येते आत, दुसरं काही भरून ठेवायचं. हा आनंद आहे महाराज, हा जन्मोजन्मी साठवून ठेवायचा. याच्या पलीकडे काही साठवून ठेवता येत नाही. नेता येण्यासारखी उपासनाच आहे महाराज. जीवाला काय नेता येईल आपल्याबरोबर, उपासनाच नेता येईल. आणि ही उपासना मग तुम्ही परदेशात जरी जन्माला आला तर ती तिथं तुम्हाला केल्या वाचून सोडणार, तिथं तुम्हाला करणंच भाग पडेल. का, तुमचं मनच तिथं राहणार नाही. मग तुम्ही त्या सगळ्याचा त्याग कराल आणि एक दिवस मग देवाकडं मागं परताल महाराज. आणि मग जशी पक्षीने आपल्या पिलांची आठवण आल्यावर मागे येते तसं आपल्या देवाची आठवण आल्यावर मागे फिरणारे सगळे महाराज लोक हळूहळू आस्ते आस्ते इकडे यायला सुरुवात होतील. पण त्याच्या अगोदर आपण जागा असलं पाहिजे. भगवान शंकरानेही त्रिपुरांचा नाश करण्यासाठी महाराज युद्ध ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी ते आवेशामध्ये निघून गेले, पण त्यात त्यांना यश आलं. मग त्यांनी शेवट सांगितलं की भगवान गणेशाचं तुम्ही पूजन केलं नसल्यामुळे तुम्हाला युद्धात यश आलं नाही. परत भगवान शंकरांनी पूजन केलं गणपतीचं. आता ज्या अर्थी शंकर भगवंताचं पूजन करतात गणेशांचं, त्याती तो मुलगा असायला पाहिजे काय. त्यावेळी तरी अशी आमच्यासारखी परिस्थिती नसेल की बाबानं मुलाचं पाय धरावेत. गणपती हा कुणाचा मुलगा आम्ही मांडलेला आहे, भगवान शंकरांचा आहेच.
अशी कथा आहे. पण गणेशाचं पूजन न केल्यामुळं त्रिपुरासुराच्या वधावेळी शंकरांना अपयश आलं. ही गोष्ट त्या काळात नामदेवराया लिहितात. याचा अर्थ मुलाची पूजा न केल्यामुळे वडिलांना अपयश आलं असा अर्थ होत नाही. गणेश ही वैदिक देवता आहे, पुरातन आहे, अनादि अनंत आहे. आणि गणेश त्यांच्या लग्नापूर्वीही अस्तित्वात होता, पुढेही राहणार आहे. अव्यक्त परब्रह्म आहे महाराज. त्याला जन्म नाही, अंत नाही, अनादि अनंत असा परमात्मा आहे. आणि मग ही उत्पत्ती निमित्तानं केलेली रचना आहे प्रत्येक पुराणांतर्गत. म्हणून त्रिपुरासुराच्या नाशावेळी हरी पूजिला भावे भक्ती, भगवान शंकरांनीही गणेशांचं पूजन केलं अशी कथा सांगतात. युधिष्ठिराला राज्यप्राप्ती व्हावी म्हणून नारदांनी गणेशाचं पूजन करायला सांगितलं. ती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला धर्मराजानं पूजन केलं. त्या काळापासून शुद्ध चतुर्थीला गणपती बसवतात. ही धर्मराजाने केलेली गणेशांची पूजा आहे. हा तिसरा दाखला नामदेवराय देतात. त्यानंतर अनेक इंद्रादिकी अष्टपाळ लोकपाळ यांनीही पूजा केली आपलं स्वर्गाचं साम्राज्य मिळावं. आणि ज्यांनी ज्यांनी पूजन केलं नाही त्यांच्याही कथा आहेत. दक्षाचा यज्ञ विध्वंस कशामुळे झाला? दक्षानं भगवान शंकरांना जागाच ठेवलेली नव्हती यज्ञामध्ये. कारण आता मोठी मोठी सभा मिटिंग घेतली जाते महाराज, मोठ्या मोठ्या लोकांना बोलवतात का नाही, आणि तिथं आसन नाही ठेवलं तर त्याचा परिणाम दाखवतात का नाही लोक. तसं भगवान शंकरांना तिथं जागाच यज्ञात न दिल्यामुळंच आणि गणेशाची पूजाच मानलेली नव्हती. त्यामुळे तो यज्ञ सतीच्या निमित्तानं म्हणा, सतीनं अग्निकुंडात उडी मारली, सतीनं देह जाळून घेतला, परत ती पर्वताच्या पोटाला आली म्हणून ती पार्वती ठरली, अशी कथा मोठी आहे. तो यज्ञाचा दक्षाचा यज्ञ विध्वंस झाला. त्या दक्षाचं मस्तक उडवलं गेलं आणि तिथं मग कशाचं मस्तक लावलं? बोकडाचं मस्तक लावलं म्हणतात, ते अजमस्तक. आणि तो अज बळी द्यावा म्हणून बकऱ्याचा बळी आहे महाराज. आता हे बकऱ्याच्या बळीची कथा आमच्यात 2200 बकऱ्या गेली आहे. आता किती किती दक्ष कापायचे. दक्षिणेकडे तोंड असलेलं, दक्षिणेकडे तोंड दक्षाचं, तिकडं करून त्या बली दिलेला आहे अज. आणि आता विचार करायला गेलं वेदांतानं तर अजमस्तकच का म्हणतात? तर बोकड हा कसा आरडतोय तुम्हाला माहिती आहे. सदैव मीच म्हणतोय ना त्यो. जे बोलतोय बोकड आरडताना, शिरड आरडताना मीच असं बोलतात सदैव. मी आणि माझं म्हणणारे तुम्ही आणि मी बोकडच काय नाही हो. सगळ्यांची मस्तक महाराज बोकडाच्याच ह्याच्यात. याचा अर्थ त्याचा वाईट वर्तन नाही, मी आणि माझं यामध्ये अडकलेले सगळे आज बोकड आहेत. आणि या बोकडाचा नाश करायचा म्हणजे अहंकाराचा नाश व्हावा. अहंकार कापून टाकायचा का? मान कापायचे? परमार्थामध्ये अहंकार द्यायचा आहे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकाराला बळी द्यायचा आहे म्हणून अजमस्तक कापलं. त्या दक्षाचा यज्ञाचा विध्वंस केला का? गणेशाला स्थान न दिल्यामुळं. अशी मोठी कथा पुराणातली आहे. ही पुराण कोट्यावधी वर्ष आधी लिहिलेली आहेत आणि तशा कथा झालेल्या आहेत. त्यानंतर बळी राजाने एक यज्ञ केला महाराज. तो कालही फार जुना आहे. त्यामध्ये वामन अवतारामध्ये भगवान विष्णू गेले. तिथंही त्यांचा यज्ञ भगवान वामन परमात्म्याने विचारलं. त्या ऋत्विजांना विचारलं की बाबा, म्हणाले तुम्ही आता गणेशाचं स्थान मांडलं नाही म्हणाले. ते विसरले म्हटल्यावर देवाला राग आला महाराज. वामनाने तो यज्ञ विध्वंस करून टाकला. म्हणजे गणपतीचं जिथं जिथं पूजन केलं नाही ती कोणतीही कामं यशस्वी पार पडत नाहीत. अलीकडली सगळी महाराज जेवढी बांधकामं झालेली आहेत ती विचार करा तुम्ही. कोणी सुपारी असू दे महाराज, सामर्थ्य असतं त्यामध्ये. हेच माणसं विसरून गेलेले आहेत. स्थूल रूपात शक्ती असते जास्त का सूक्ष्म रूपात? सूक्ष्म रूपातली शक्ती ओळखायची काय प्रत्यक्ष दिसते? मान हल्ली तर महाराज बिंडा हलतोय अखंड आमचा डोकीवरला. आणि मग जर हल्ला बिंडा तर रस्ता गावाला काय डबऱ्यात जाण पडतोय सगळं इकडं तिकडं कुठंतरी पडणार. जरासं शेषानं कटाळा आलाय म्हणून जर हलवलं तर ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे असं म्हणतात. शेषाला आधार आहे क्षीरसागराचा. क्षीरसागरात भगवान विष्णू राहतात. विष्णूच्याही खाली महाराज कुर्माचा आधार आहे म्हणतात. त्या कुर्माच्या पाठीवर हे सगळं उभं आहे असं वर्णन नाही. हे खरं आहे महाराज. आता सुद्धा परदेशी लोक त्यावर विचार करायला लागलेले आहेत. आता आधुनिक असं गोष्टी सांगणं म्हणजे विज्ञानवादी लोकांना पटत नाही. कीर्तनात ते असं कसं मांडलं? ती रूपक केलेली आहेत. आणि सप्तपाताळ त्यावरले आवरण हे विचार केला तर शेष जरा हलतो म्हणाला तर नाही हलून चालणार महाराज. सगळी पृथ्वी डळमळून जाईल. तसं आधार जो आहे जे हलतं, या निराधार ज्यावेळी सगळ्या गोष्टी काय होतात?
भार ज्यावेळी हल्ला जातो त्यावेळी त्याचा पायाच मुळात काय होतो, हलून जातो. तसं वामनाच्या यज्ञामध्ये, बळीराजाच्या यज्ञामध्ये स्थान न दिल्यामुळं स्थान भ्रष्ट सगळा यज्ञ कोणी केला, वामनाने केला. म्हणून आपण मूळ स्थानापासून कधी पदच्युत होऊ नाही. म्हणून स्थान भ्रष्ट झालेला केस, स्थान भ्रष्ट झालेला दात आपल्याला अजिबात शोभा देत नाही. की स्थान भ्रष्टान शोभनते केशावा नखा नराहा, दात नख म्हणा केस म्हणा ही स्थान भ्रष्ट होऊ नयेत. आणि आपलं ते स्थान प्रत्येकाने जाणावं. धर्मराजांनीही पूजा केली, भगवान शंकरांनी पूजा केली, भगवान विष्णूंनी, भगवान कृष्णांनी पूजा केली. म्हणून आपणही त्याची पूजा करीत सदैव राहावं यासाठी हे दाखले देण्यात आले. ज्यांनी नाही पूजन केलं त्यांचंही महाराज सामर्थ्य प्रत्येकाने जाणावं. आपण एखादी बादली उचलायची झाली तर हात उचलतोय असं वाटतं महाराज, शक्ती. पण अखंड मज्जातंतूतून किती किती लहान लहान महाराज वाहिनी असतात, त्यातून आम्हाला बळ मिळत असतं. ते बळ आपल्याला दिसत नाही. हलणारा फक्त हात दिसतो, हातात शक्ती नाही. त्याच्या मागे असलेल्या सूक्ष्म वस्तूकडे शक्ती आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे, मन आहे. त्या मनाच्या मागेही सूक्ष्म अशी माया आहे आणि मायेच्या मागेही सूक्ष्म परमात्मा आहे. असं असते 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 आपण आत डोकावून बघायला पाहिजे. आम्ही आत आपल्या डोकावत नाही, आम्ही कुठं डोकावतोय, दुसऱ्याच्यात डोकावायची सवय आहे. आणि मग नसलेली भांडणं आपल्या पदरात घ्यायची सवय आहे. आणि जरी घरात नसली तर टीव्हीच्या माध्यमातून दुसरी का असना मोठी भांडणं बघत राहायचं, अशी एक सवय लागलेली. सांगण्याचा हेतू इतकाच की शक्ती ही सूक्ष्मात वास करते. आणि अशी सूक्ष्म शक्ती तुकोबाराय सांगतात की त्या सूक्ष्म शक्ती पुढे विचार करायला गेलं तर धर्मशास्त्र सांभाळून ती शक्ती आम्हाला जाणून घ्यायची झाली तर विधी पाळावे लागतील, निषेध टाळावे लागतील. निषेधाची भूमिका आहे ती नको म्हणून सांगते. नको म्हणणं हे एका दृष्टीनं आम्हाला हितकारी नाही, अनहित करणार आहे, म्हणून ते नको म्हणतात. नको का म्हटलं जातं याचा विचार कोण करत नाही महाराज. करा म्हणून सांगितलं त्याचाही कोण विचार करत नाही. आता गणेश पूजा करा, अमुक अमुक करा हे धर्मशास्त्राने सांगितलं, हे सोडून इतर करू नका याचा अर्थ काय हो? एक वेळ केलेलं नाही तरी परवडेल, पण करू नये ते केलं तर फार दोष आहे. आपण पूजा नाही केलेली हरकत नाही, पण दुसरी करतात त्यांना सुद्धा महाराज लोक काय करून टाकतात हो, बंद करायला भाग पडतात. आता 12 दिवस कुणी पाळायचं म्हणतात, तेवढं 12 दिवसाचं जास्त होते. आता लिंगायत समाजामध्ये 3 दिवसावर असावं म्हणणारा समाज आला. आता काय काय बंद केल्यानं जीव सुखी होईल, काय काय म्हणजे यात बदल काय करायचे महाराज. कपडे कमी घालायला लागली, बुद्धिहीन लोक जन्माला यायला लागली, अल्पायू जन्माला यायला लागलेले आहेत. कोणालाही धर्मशास्त्र आवडत नाही, कोणालाही कपाळावर टिळा लावावा असं वाटत नाही, अंग भरून कपडे घालावे असं वाटत नाही, कुणीही धर्मशास्त्रानं वागावं असं वाटत नाही. जुनी माणसंही, गांधीजी विचारानं मोठे होते का त्यांना सुटबुटाची आवड होती, ती घातली असते प्रसिद्ध झाले असते. विचारानं गांधीजी मोठे होते. आज त्यांच्या विचाराचा मनुष्य आजही महाराज त्यांच्या प्रसिद्धीची एक काय घेतली जाते, चाचणी घेतली जाते. आजही अखंड जगामध्ये महात्मा गांधीजींच्या इतका प्रसिद्ध महात्मा भेटत नाही. म्हणून नोटेवर आजही चलनावर त्यांचं काय आहे, त्यांचं प्रतिमा आहे. मग आता त्या प्रतिमेला आम्ही पूज्य मानलेलं आहे का नाही हो? प्रतिमेला राजदंडही आहे, वर शिक्काही आहे. याला मी आधारभूत किंमत ठरवलेली आहे. मग धारक हो 10 रुपये देना का वचन अदा करता असे लिहिलेलं आहे. त्याच्यावर सत्यमेव जयते, भारतीय राजमुद्रा आहे, गांधीजींचा फोटो आहे, सगळ्या गोष्टी, सारनाथचा स्तंभ आहे. हे सगळं त्या कागदावर कशामुळे आलं हो? या राजमुद्रेमुळं, महात्म्याच्या प्रतिमेमुळं आलं. ही किंमत त्या कागदाला आली. मग त्या प्रतिमेला, कागदाला किंमत प्रतिमेमुळं आहे का नाही हो? तसं कागदावर आधारित असलेलं चित्र हे महाराज कागदाला जरी धरून असलं तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या अंतःकरणात असतं. गणपती हा मूर्ती कुंभाराची बुद्धी आहे, कुठं कसा बसलेला करावा, कसा बसलेला करावा. पण शेवटी जो नेऊन पूजणार आहे त्याला फळ मिळणार का कुंभाराला फळ मिळणार? कुंभार काय 500 700 निकल, 1000 रुपये निकल, तुम्हाला काय 1500 सुद्धा निकल, पण त्याला पैसेच मिळतील. पूजा करून घेणाऱ्याला मात्र त्याचं फळ. म्हणून तुकोबारायांनी सांगावं, विष्णू पूजा विष्णू अर्पे. आणि मग सोन्याचा विष्णू केला, पाषाणाचा विष्णू केला तरी सुद्धा फळ हे भजन करणाऱ्याला आहे. असं भावनेनं भजन करावं,
भावना नाही तिथं देव अजिबात नसतो. संतही त्याला मान्यता देत. एकानं रामायण लावलं महाराज गावामध्ये. तुम्हाला कथा माहिती आहे, रामायणामध्ये नित्यनेमाने एक महात्मा यायचा, म्हातारा यायचा, ऐकायचा, जायचा. आणि मग त्याला त्याच्या मुलीनं एक दिवस बोलवलं. वडिलांनी, बाबा एक दिवस तरी माझ्याकडे या म्हणायची गावाला. कोकणात दिलेली मुलगी. मग आता ती म्हणाली, बाळा आमच्यात रामायण लावलंय गावामध्ये आणि मग मी कसा यायचा. आहे कायमच आहे म्हणाले, तुम्ही दरवर्षी ऐकता, एक दिवस तरी माझ्याकडे श्रावणात तुम्ही या. गेला महाराज तो. आता त्या काळात काय अशा गाड्या नव्हत्या, सकाळी पंढरीला गेला आणि संध्याकाळी महामद घाला येतात. आता हे आधुनिक वारकरी. गेलाय काय सांगोल्यातनं म्हशी बघून आलाय देव जाणे, विश्वास ठेवता येत नाही महाराज. आणि मग तो महात्मा चालत चालत म्हातारा गेला. 4 दिवस गेले आणि मग म्हणाला लेकीला, आता त्याच्या मनात रुक की माझं रामायण ऐकणार चुकतंय. आला परत. आल्यानंतर 8 दिवस एवढ्या वेळेत गेले महाराज. आणि मग अयोध्याकांड संपून आता लंकाकांड सुरू होणार होतं. पुढं अरण्यकांड सुरू होणार होतं. ते 4थं कांड अरण्यकांड. पहिलं बाल, मग अयोध्याकांड, आणि मग किष्किंधाकांड, सुंदरकांड, आणि मग अरण्यकांड. मारुतीराय भेटल्यानंतर मग अरण्यात युद्धासाठी अरण्यकांडात महाराज मग सुरुवात झाली कथेला. हा आला आणि मग विचारलं की बाबा, मग आता लहान मुलं रामाने काय ते विचारतात, शाळेत काय शिकवलंय ते. आताची मुलं हे विचारणं शक्य नाही. सोडा, जुन्या काळात अभ्यास काय सांगितलाय असं विचारायची. कारण मास्तरांचं एक आदरयुक्त भीती होती. आता मास्तरांना भीती आहे, काय होईल काय की देव जाणे उद्या, म्हणून कोणाला विद्यार्थ्याला ते विचारायला तयार नाहीत. आणि मग त्यावेळी त्या म्हाताऱ्यानं विचारलं की बाबा काय झालं काय झालं. तर एक हुशार होता, व्यवहार चतुर. म्हाताऱ्या, तुला काय करायचं म्हणाला, संध्याकाळी एक कळतंय. नाही काय झालं तरी सांग. काल रावण आला आणि सीतेला घेऊन गेला म्हणाला. एवढी सगळी होतास आणि कसं काय घेऊन गेला म्हणाला ते म्हातारा. त्या म्हाताऱ्याला असं वाटलं, कारण त्यांना रावण हे वेगळंच नाव वाटलं, त्याला येऊन घेऊन गेला सीतेला, असा त्याचा एक भ्रम झाला. म्हणाला, एवढी माणसं असताना कसा काय तो त्यानं एवढं हे काय केलंय, कसा घेऊन गेला म्हणाले. तर कुणीकडे घेऊन गेला, दक्षिणेकडे घेऊन गेला. दक्षिणेकडे गेलाय तर म्हणाले, मग जातो म्हणाला, मी आणल्याशिवाय येणार नाही, सीतामातेला मी आणणारच, असा भाव धरून अंतःकरणात गेला महाराज. समुद्राच्या काठाला गेल्यानंतर रामप्रभूंना प्रकट व्हायची वेळ आली. म्हणाले, हा म्हातारा आता समुद्रात उडी देईल, कारण लंका कुठं आहे हो, समुद्राच्या पलीकडं, याला शेतू माहिती नाही. आणण्याकरता आत उतरणार इतक्यात महाराज मग रामप्रभूंनी सांगितलं, बाबा सीता नेलेली नाही म्हणाले, हिता आहे म्हणाले, ही सीता आहे म्हणाले, चल ही नाही म्हणाले, आमच्या गावच्या लोकांना दाखवायला पाहिजे म्हणाले रावण कोण घेऊन गेलाय, सीता ती हीच काय बघा म्हणून मी दाखवायला पाहिजे. तर म्हणाले, आम्ही दोघं पण येतो म्हणाले, तू पण आणलेली गावात महाराज. मग देवळाजवळ आणले तर जिथं पुराण सांगितलं जातं त्या मंदिरामध्ये आणून बसवलं. आता ही सगळी लोक कुठं भात कापणीत, कुठं इकडं फिर तिकडं शिदोरे द्या गेलेली. ही कोण देव बघायला येत आणि देव बघावा अशी कुणाची बुद्धी आहे महाराज. कायम देवळात असून आमची विना देव बघावी अशी बुद्धी कायम ज्याच्या चित्तात संसार भरलाय ती कशी देव बघते. आणि मग त्या म्हाताऱ्याला वाटायला आश्चर्य की मी देव आणलेला आहे, सीता आणलेली आहे, बघावी प्रत्येकाने. प्रत्येकांच्या घराला गेला महाराज, जी कीर्तनला येते नियमानं आमंत्रण देऊन कायम हजर राहणाऱ्या माणसांच्या घरला गेला, पण नाहीच कोण आले. शेवटी मग देवळात येऊन बघतोय, कोण नाही बाबा म्हणाले, सगळी कामात अडकलीत, आता काय कर देवा. संध्याकाळी पुराण सुरू झालं की तू देव गुप्त झाला महाराज. त्याच्या भावनेसाठी त्याला प्रकट व्हावं. गोष्ट साधी आहे पण त्याचा भाव इतका मोठा आहे की त्या भावनेला आजही गजानन इथं उपस्थित आहेत अशी भावना पाहिजे. म्हणून देव करणं सोपं, आणणं सोपं आहे महाराज, त्याची पूजा अर्चा करणंही सोपं आहे, पण भावनेनं त्याच्या समोर 5 मिनिटं डोळे झाकून बसणं ही फार मोलाची संपत्ती आहे. डोळे झाकून निर्विषय अंतःकरणात विषय न येता डोळे, कधी घरात कोणी बसून बघितले, आपलं घरच आवडणं झालंय आम्हाला महाराज, हे बघायचं आणि आमच्या घरात आम्ही जायचं, आमचं घर ह्याच्यापेक्षा बारकं आहे म्हणायचं. मग आता तासभर कीर्तन करून भगभगच नाही घरात, मग आता हेतलं चोरून न्याय पाहिजे, मग उचलून काहीतरी तिकडं न्यायचं झालं तर. महाराज प्रत्येकाचा संसार प्रत्येकाच्या कर्मधर्मानुसार असतो, प्रत्येकाची आयुष्य, वित्त, विद्या, ग्रह हे ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार असतं, ज्याची त्याची आवड आहे, ज्याच्या त्याच्या निवडी आहेत. प्रत्येकानं आपापल्या संसारामध्ये समाधानी राहणं हे शहाण्या मनुष्याचं काम आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं काय करायचं, भावनेनं परमार्थ करायचा आहे. तो भाव उत्पन्न होण्यासाठी आम्हाला क्षणभर काय व्हावं लागेल हो,
अंतःकरणपूर्वक शांतच बसावं लागेल. म्हणून ध्यानाचा पहिला प्रश्न आहे, स्वतःसाठी तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतःसाठी काय करता? ही ध्यानाची सुरुवात आहे. स्वतःसाठी तुम्हाला क्षणभर शांत बसता आलं पाहिजे. असं निर्विशेष निर्विकल्प भावनेनं ज्याला बसता येतं तिथं देव प्रगट होतोच नाही, आहेच महाराज. म्हणून देवाला यायला वेळ नाही, आपण फक्त काय करायला पाहिजे? त्याला असं आवाहन करून बसलं पाहिजे. तुकोबारे सांगतात ती प्रतिमा नाही, संतांनी सांगितलंय तिथं भाव धरा. आणि मग विधी निषेध नेनती एक निष्ठा धरून चित्ती. मग त्या देवाला काय आवडतंय काय नाही, भाविक मनुष्य महाराज कशी सेवा करतो, तो वाकड्या बोबड्या नावानं बोलवतो, देव त्याला यायला तयार आहे. एक निष्ठा धरुणी चित्ती, एक निष्ठा आहे त्याच्या अंतःकरणात. आणि मग त्या पद्धतीनं भक्ती मार्गामध्ये ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाल. भक्ती मार्गामध्ये देव जसा आहे तशी भक्ती नाही, आपण जशी भक्ती करतो तसा देव. शास्त्रात इतर तसं नाही, जसं शास्त्रानं मूर्तीचं वर्णन केलंय तसा देव आम्ही ध्यान करायला पाहिजे. भक्ती मार्गात मात्र आपण जसं ध्यान करू तसा देव व्हायला तयार आहे. मग आपल्या अंतःकरणातल्या भावनेनं तो कोणतंही काम करायला तयार आहे. याचा अर्थ त्याला काम लावावं असं नाही. वृंदावनामध्ये एका गवळणीला पुष्कळ शेण काढायला लागायचं, त्रास व्हायचा. मग आता त्या काळात काय सासू किंवा ननंद ह्या गोष्टी काय महाराज सगळ्या तडजोड करून समजून घेणाऱ्या नव्हत्या. आज तागा येत नाहीत, मग त्या काळात असतील. त्रास देणारी मुख्य ठिकाणं दोन, नवीन आलेल्या स्त्रीला. आणि मग तिनं पुष्कळ सगळं काम तिला लावायचं. ही अनुशासन म्हणायचं, शिक्षा नव्हे. मुलाला मारण्यापेक्षा महाराज दंड जास्त करायचा. 100 रुपये फी ठेवल्यावर कशाला गणित सोडवायचं राखता येते. त्रास, अनुशासन, ह्याला त्रास म्हणायचा. तसं त्या सासूनी पुष्कळ त्रास व्हावा म्हणून जनावरांचं शेण काढायला तिला लावायचं. मग ती चांगल्या वर्तनातली, चांगल्या कुळातली असल्यामुळे तिला वाईट वाटायचं. आणि मग आता कोण माझं देवाशिवाय या गावामध्ये कोण नाही असं म्हणायचे. आणि अशी भावना व्हायला पाहिजे महाराज. ज्याला मामा नाही त्यानं माझा बाळूमामा म्हणाय काय हरकत आहे? का अन्नछत्रातच जायचं जेवाय रोज? मला आमच्या आईला भाऊ नाही किंवा असलेला वारला असेल म्हणा, मग आता कोण नाही मला मामा म्हणण्यापेक्षा माझा बाळूमामा आहे म्हणावं. असे एक नातं प्रस्थापित कराय काय हरकत आहे? आणि त्या नातेसंबंधातच महाराज माणसं नसलेली नाती जोडायला लागली. हुडकून पाहुणं गोळा करता आम्ही महाराज. असलेली नाती जीवाची का बरं जोडू नयेत? आणि त्या गवळणीला असं वाटलं की किती पुष्कळ संसारात आतापर्यंत कष्ट केलं, पण येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिसे झाल्या वेसाचा. किती पुष्कळ खटपट केली, पण या संसारात नित्य नियमानच सूर्य उगवतो. उगवणाऱ्या सूर्याला कोण नित्य नूतन म्हणाय तयार नाही. रोज सूर्य उगवतो महाराज. कुणाला शिळा वाटलाय नाही, पण आमचं रोजचं काम आम्हाला करू नये अशी वीट आलाय महाराज. माणसं दात घास म्हटलं तरी घासतो की म्हणते, तेच तिला आवडतंय म्हणता. जेवायचं आहे जरा 5 मिनिटांनी जेवतो म्हणतात. म्हणजे कटाळ्यातच ही जीवन जगायला सुद्धा माणसं अन्न खायला कंटाळ्यात, झोपाय कंटाळ्यात, कामं कराय कंटाळ्यात. काय दुसरं कर म्हटलं तर नको ते करायला लवकर जातील, पण पाहिजे ते करायला नको आहे. ही प्रवृत्ती बदलत चाललेली आहे. कोणतंही शास्त्रातलं कार्य बघा, नित्य नूतन सूर्य आहे, नित्य नूतन चंद्र आहे, नित्य नूतन सगळ्या घटना आहेत. प्रत्येक वर्षी गणपती येतो. कधी शिळा वाटलाय आम्हाला? नाही महाराज. विषय नाही, आवडीचे विषय असावेत महाराज. अगदी तंबाखूची पुडी सुद्धा शिळी वाटत नाही लोकांनी. ही जुनी झाली असं वाटत नाही, ताजं वाटतात विषय. तसं आम्हाला देव सुद्धा अतिशय आवडीचा वाटायला पाहिजे. ती गवळण कंटाळली की किती त्रास घेऊ, काय किती हे शेण भरू. मग शेवटी म्हणाली देवा एवढी मदत करत होत असतं, आता मज साह्य येते करावे देवा, तुझी घेई सेवा उगवणी. गोवा हे उगव माझा, या गुंतीतून मला सोडव गुंत्यातून. आणि मग खरोखरच देवाला महाराज अशी हा का अर्थ दिल्यानंतर देव कुठं दूर आहे का? तिथंच होता तो. आला, म्हणाले आता तू मला बोलवलंस? म्हणाले नाही बाबा. म्हणाले तू परब्रह्म आहेस, तुला कसं काम लावू? म्हणाले नाही. म्हणाले तुला कष्ट फार दिसतंय, तुझा चेहरा बघून मला वाटतंय तू नाराज आहेस. आणि असं होऊ नये, कर्म करावं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म केल्यानं कष्टानं मनुष्य मरत नाही, पण त्यावर संस्कार होतात. देव कर्मशास्त्र सांगायला लागला. ते म्हणाले आता पुरतं हे शास्त्र बाजूला ठेव, मला जरा बुट्ट्या उचलू लागलाय, मदत केलास तर बरं होईल. करीन म्हणाला, पण माझा एक नियम आहे, देसी तेव्हा घेशी तेव्हा देसी, ऐंसा अससी उदार. काहीतरी घेतल्याशिवाय मी देत, मग निदान फॉर्म तरी भरायला पाहिजे. काम होईल पण निदान नोंद तरी पाहिजे का नको देवाच्या दप्तरामध्ये. मग देवानी काय केलं, काहीतरी द्यायचं कबूल कर.
माणसं असंच कबूल करतात, त्याला नवस म्हणतात महाराज. फिडतील काय नाही सांगता यायचं, पण नवस बोलल्यासारखं ती म्हणाली मी तुला देईन, प्रत्येक बुट्टीला काहीतरी लोणी देईन. म्हणाले असं कर, एक एक लोण्याचा गोळा देशील काय? देईन म्हणाले. 40भर बुट्ट्या शेण असेल महाराज त्या काळात, कारण पुष्कळ पर्वतावर चारा वगैरे असायचा, पुष्कळ गायी होत्या वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये. आणि मग प्रत्येक बुट्टीला एक एक गोळा द्यायचं कबूल केलं. पुष्कळ शेण होतं म्हणून ती म्हणाली मग आता इथं कोणतरी बुट्ट्या उचलताना मापायला पाहिजे का, तर गोळा एखाद्या वेळेस तू चुकवशील, तू आहेस काय गवळ्याची स्त्री, तुझ्यावर माझा विश्वास नाही. ती म्हणाली काय कर, मग मी बुट्टी उचलू लागली की एक भिंतीवर काय करेन, शेणाची रेघ ओढेन. तर नाही म्हणाली, मग मी बुट्टी टाकायला गेल्यावर तू पुसलीस तर देव म्हणाला. म्हणजे देवाला सुद्धा खात्री नव्हती जीवावर, देवाचा जीवावर अजिबात विश्वास नाही ना. तू एखादी रेघ शेणाची पुसशील म्हणून काय कर, माझ्या गालावर शेणाच्या रेघा ओढ म्हणाली देव. मला शेणाच्या रेघा देवाच्या गालावर स्वतः देवानं ओढून घेतल्या. हा भाग भक्तिशास्त्रामध्ये किती मोठा आहे सांगा. विश्वाचा ब्रह्मांडाचा मालक असणारा, त्याला लोणी कमी आहे का, भाव पाहिजे. मग भावनेनं तो गालावर गवळणीच्या रेघा शेणाच्या उठवून घ्यायला तयार आहे. आजही ती वृंदावनात मूर्ती पूजली जाते महाराज. हेतू इतका, एका एका भक्तासाठी देवाने अनेक अशा लीला केलेल्या आहेत. मुद्गल पुराणामध्ये गणेशाने पुष्कळ कथा केलेल्या आहेत. विष्णू पुराणामध्ये प्रत्येक वाचणाराच महाराज घट्ट बसणारा मनुष्य पाहिजे. पुष्कळ आता साहित्य वाङ्मय उपलब्ध आहे. इतर गोष्टी वाया व्यर्थ कथा सोडायच्या आणि योग्य वेळ तासभर जर दिला तर आम्हाला परमार्थाचा अभ्यास करायला वेळ लागत. व्रतस्थ राहायचं, 7-8 दिवस शाकाहारी राहायचं, 7-8 दिवस चांगली उपासना करायची, त्याची 1000 नावं सदैव म्हणत राहायचं. हेच आपल्याबरोबर येणार आहे, हेच भांडवल आहे. आणि चित्त शुद्ध वागून शुद्ध चित्त झालेला पुरुष कधी पाप करावा असं मनात त्याच्या येणार. असा निर्मळ मनुष्याचा जो मनुष्य आहे हृदयाचा, त्यालाच तुकोबा आहे म्हणतात, ज्याचे हृदय निर्मळ, अशी निर्मळत्वानं केलेली उपासना त्याला आवडते. मग अशा निर्मळ मनाच्या अंतःकरणात कसा मळ निघेलो, मग मळच निघत नसेल तर मग कसा गणपती तयार होईल? पार्वतीच्या अंगापासून निर्माण झाला, मळापासून. हे रूपक आहे. म्हणून निर्मळ बुद्धीचा मनुष्य साक्षात गजाननच होतो, त्याला मूर्ती करावी लागत नाही. भृशुंडी ऋषींना महाराज ध्यान लागलं गणेशाचं, त्यांचा देहच गणेशासारखा झाला. भृशुंडीना सोंड आली अशी कथा आहे पुराणामध्ये. ही झाली स्वरूपता म्हणायची. पण देव आपलं सायुज्य द्यायला तयार आहे. तो लंबोदर आहे, कृष्ण पिंगाक्ष आहे, धूम्रवर्ण आहे, वक्रतुंड आहे, गजवक्र आहे. गज म्हणजे बुद्धिमान प्राणी आहे, त्याचं मस्तक त्यानं लावून घेतलं. अशी रूपक आहेत. कान शूर्पकर्ण आहे, सुपासारखं ऐकावं माणसानं. कान मोठा आहे त्याचा अर्थ काही ऐकावं असं नाही, योग्य ते ऐकावं, नाही ते टाकून द्यावं. सार आसार याचं सूप काय करतो, वेगळेपणा करतं. अशा पद्धतीनं प्रत्येक अवयवाचं एक रूपक आहे. देव ज्या मुषकावर बसतो तो उंदिरे महाराज नित्य काम करणारा आहे. काही नसलं तरी कुरतडल्याशिवाय सोडत, खातोय केवढं, एका कणाला गी उंदिरू असका उपसे डोंगरू, खातोय कणभर पण उकरून केवढा ढीग मारतोय. तसं आपलं सुद्धा महाराज संसारात करणं थोडं असावं, पण परमार्थिक अभ्यास काय असावा, जास्त असावा. खाया तरी केवढे लागते महाराज. ध्यानी पुरुष काय खात्यात, कुठंतरी शहाणी माणसं महाराज मोसंबीच्या रसावर जगलेले. ते आमच्यासारखी भाकऱ्या खा, चपात्या खा, हे पुरविना म्हणून बाहेर हॉटेलात जेवायला चालली आहेत माणसं. ही जिभेसाठी खायला लागलेली आहेत. पोटासाठी कमी लागतं, जिभेसाठी जास्त लागतं. आणि ज्यानं जीभ आवरली त्याला परमार्थ अगदी साधला म्हणायला काय हरकत नाही. उपस्थानी जीभ ज्याला साधता आली त्यालाच कलियुगामध्ये परमार्थ साधेल, असं कृष्ण परमात्मा स्वतः अर्जुनाला सांगतात, वशिष्ठ महाराज रामप्रभूंना सांगतात. आणि ही 2 इंद्रिय अतिशय भोगाला आसक्त असलेली आहेत. गजाननाने आमच्यावर कृपा करावी, असा भाव प्रेम देऊन वृद्धिंगत करून आम्हाला आस्ते आस्ते आपल्या स्वरूपापर्यंत न्यावं. कारण बुद्धीचं वैभव त्याच्या हातात आहे आणि बुद्धीचा मालकही तो आहे महाराज. तो रिद्धी देईल, सिद्धी देईल, आम्हाला अनेक देईल. पण हे आम्हाला सगळं नको आहे. आम्हाला पाहिजे बुद्धिपती, तूच आम्हाला हवा आहेस, दुसरं काहीही नको. प्रल्हादाने देवाकडे मागितलं, आम्हाला दुसरं मागणं माझ्याकडून सोडून दे, फक्त मला देवा तू हवास, दुसरं कोणीही. लहान मूल कंटाळलं की महाराज सगळी खेळणी बाजूला टाकतं आणि शेवटी काय म्हणतं, ते आईच पाहिजे म्हणतं. आता त्याचा भाव मला सांगा, कोण देव जरी आला तरी बिघडाई नाही महाराज. त्या आईसाठी रात्रंदिन रडेल, पण त्याला गरज आहे आता आईची. कारण आईशिवाय ते जगू शकत
नाही. असा एकदा भक्ताचा भाव झाला की मला देवा व्यतिरिक्त या जगामध्ये काही नको आहे, नव्हे जगच देव आहे, नाही जे जगरूपी आहे तेच गजरूपानं गजानन झालेलं आहे. गजच शब्द उलटा केला तरी जग होतोय. जगाच्या विरुद्ध स्वभावाचा गजानन आहे आणि गजाननाच्या विरुद्ध स्वभावाचं जग आहे. जगाच्या आधारानं जगायचं नाही. जग काय आधार देईल आणि काढूनही घेईल महाराज, देव आधार सोडणार नाही. देव कधीही भरवसा तोडत नाही. भरवसा तोडतो तो जीव, मग तो सखा भाऊ असो, वडील असो, आई असो, मुलगा असो, मुलगी असो. यांच्यावर विश्वास, हे व्यवहारानं म्हणून आम्ही बसलो एकत्र. व्यवहार एकदा वितुष्ट झाले की महाराज कोणीही आधार काढायला वेळ लावत नाही. एका देवाशिवाय कोणालाही आधार मानू नये, असा आधार म्हणून एक परमात्मा मानावा, त्याच्यावरच भाव केंद्रित व्हावा, अशी एक गजाननांच्याकडे प्रार्थना करतो. मी श्रीवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.